या प्रशिक्षणासाठी सर्व उपस्थित आहात. सर्व उपस्थित कृषी कृषी परिवेश अधिकारी त्याचबरोबर हे शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी जे आज काही उपस्थित आहेत त्या सर्वांचं रामेच्या वतीने मला खूप स्वागत करतो. मित्र आपल्याला माहित आहे की आपण जो प्रत्येक व्यासपीठावर जे बोललेलं भाषण असतं त्यामध्ये शेती भारत हा कृषीप्रधान देश आहे. जवळपास 80% क्षेत्र शेतकरी मार्जिनल किंवा किमान शेतकरी अशा वेगवेगळ्या प्रकारची भाषा आणि प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन किंवा जे उदरनिर्वाह साधन आहे ते शेती आहे. अशा प्रकारचा आपण प्रत्येक गोष्ट ऐकत असतो. पण ही पारंपरिक उदरनिर्वाहाची शेतीच्या पलीकडे आता व्यावसायिक शेती करण्याच्या पलीकडे पूर्वीची शेती ला पैशाची गरज नसायची. जी गोष्ट आहे ती प्रत्येक गोष्ट बाजार सिस्टीम असेल त्याला आपण पॉलिटिकल सिस्टीम म्हणतो. अन्नधान्याची एक्सचेंज असल्यामुळे पैशाची गरज नव्हती आणि शेतकऱ्यांची गरजही वाढलेली होती की ज्या गोष्टीसाठी पैसा लागायचा. आता प्रत्येक गोष्ट पैशाची गरज आहे याचा अर्थ शेतीतून पैसा निर्माण झाला पाहिजे. तो पैसा नुसता उत्पादन खर्चापुरता होत नाही तर उत्पादन खर्च वजा जातात. उत्पादन वजा उत्पादन खर्च ज्याला निव्वळ नफा म्हणून लागतो. तो निव्वळ नफा वाढला तर 4 पैसे शेतकरी शहरात मिळणार आहेत आणि शेती किफायतशीर आणि फायदेशीर होणार आहे. आणि त्यातूनच शेतकऱ्याच्या विविध गरजा त्याचबरोबर काही विकास मोठी असते त्यावरती आपल्याला शेतकऱ्याला उपयोग पडणार. पण शेतकरी शेतीमध्ये जे काही अनेक प्रश्न आहेत किमान 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणारे शेतकरी विखुरलेली शेती तुकड्याची शेती कमीत कमी साधनं कमीत कमी भांडवल अशा अनेक गाव लेवलच्या ज्या समस्या आहेत त्याचा प्रत्येक शेत आहे. आणि या समस्या जर दूर करायच्या असतील तर आपल्याला एकत्र येऊन काम करावं लागतं. आणि एकत्र येऊन काम करण्याचे जे काही गट शेतीचा भाग आहे किंवा सहकार पूर्वी होता आधुनिक सहकार आहे. आता नवीन जो संकल्पना आली की त्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी की ज्याला ज्याला सहकारासारखं संघटन पण असेल आणि कंपनीसारखं व्यावसायिक व्यवस्थापन पण असेल. त्या दोन्हीचा एक मलाप करून हा पण केवळ कंपनी स्थापन केली म्हणून कुठली कंपनी फायदा देणार आहे किंवा असं नाही तर तिला त्या पद्धतीने व्यावसायिक पद्धतीने चालवावं लागेल. तर ह्याच अनुषंगानं आता बऱ्याच ठिकाणी जे काही छोटे किंवा मोठे प्रयत्न होत आहेत उत्पादनाच्या बाबतीत असतील किंवा प्रक्रियेच्या बाबतीत असतील विक्रीच्या बाबतीत असतील पण जे प्रयत्न होत आहेत ते आयसोलेटेड होत आहेत काही व्यक्तिगत लेवलावर आणि व्यक्तिगत लेवलला उत्पादनापासून प्रक्रियेपर्यंत किंवा निविष्ठा मिळवण्यापासून ती उत्पादन आणि विक्रीपर्यंत सर्व गोष्टी जर व्यक्तिगत पातळीवर काम केलं तरी तर शक्य होणार नाही. आणि यामध्ये शेतकरी आज ना उद्या खचून जाणे शक्य. तर या प्रत्येक गोष्टीवरती म्हणजे काय उत्पादन घ्यायचं इथून त्या उत्पादनातून लागणारे साधनं असतील निवेश असतील ते उत्पादन करण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान असेल यंत्र असतील त्या सर्व गोष्टीवर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे. तरी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याला उद्याची जी शेती आहे ती उच्च उत्पादन देणारी कमीत कमी खर्च करणारी उच्च तंत्रज्ञान असलेली आणि एकत्रित सगळ्या गोष्टी केल्यामुळं प्रत्येक युनिट कॉस्ट जी आहे ती कमी करणार आहे. तर या उद्देशानेच आपण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना आणि व्यवस्थापन या विषयाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. तर आपल्याला फार मोठी संधी आहे गाव लेवलला संघटन करणे. परत दिल्ली आपण अमोलचे पोळे घेतो त्यांच्या गावामध्ये एकत्रित येऊन फार मोठा जवळपास 4 एकर क्षेत्राचा ठिबक सिंचन प्रकल्प राबवला गेला. पण नुसता ठिबक सिंचन प्रकल्प राबवल्यानंतर प्रश्न कुठल्या क्षेत्रात लागला तिथं आता गरज आहे बाकीच्या गोष्टीची जी एकत्र काम करण्याची. तर अमोलच्या पोळेला फार मोठी संधी गावामध्ये उत्पादक कंपनी स्थापन करण्याची आणि इथं काय प्रत्येक गोष्ट दैनंदिन मॉनिटरिंग करणं समन्वय साधणं ह्या सर्व गोष्टी करायच्या असतील संस्थात्मक गरज आहे. तर या उद्देशाला आपण अनेक प्रत्येक गावोगाव आपल्याला माहिती आहे सह्याद्री उत्पादक कंपनी जी आहे की नाशिकची आज जी शेकडो कोटीची उलाढाल आलं की याचं जे कारण की लोकांनी आपले प्रश्न समजले त्यातून त्यांना लक्षात आलं की आपण एकत्र प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक शेतकरी आपापले प्रश्न सोडू शकत नाही एकत्र येणं आवश्यक आहे. आणि या सर्व गोष्टीतून किंवा दर्जातून सगळे लोक एकत्र आले आणि कंपनी फॉर्म करणं आणि त्याची त्या पद्धतीने जर व्यवस्थापन केलं तर आपल्याला जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत ते सोडून शेतकऱ्याच्या आकर्षण मिळण्याची आपल्याला शाश्वती तयार होऊ शकते. मित्र आज आपण 3 दिवसामध्ये जवळपास 6 लेक्चर आयोजन केलेलं आहे आणि तर आपल्याला आवाज मार्गदर्शन खूप मोठा येतोय. काय होते अनेक लोक मार्गदर्शन करणार आहे. मी तुम्हाला आवाज मोठा सर्वांना येतोय सर. कमी होतोय. आवाज जास्त येतो का? हॅलो हा, आता येतो? कमी होतोय.
अजित खाडे. हा, तर 3 दिवसामध्ये आपण जवळपास 6 लेक्चर घेणार आहे, आयोजित केलेले आहे, की बरेच लोक ही आपापल्या क्षेत्रामध्ये तज्ञ आहेत, ज्यांनी उत्पादक कंपनी स्थापनेपासून त्याची व्यवस्थापनाच्या अनुषंगानं अनेक टप्प्यामध्ये कामं केलेली आहेत. आज सुरुवातीचं जे लेक्चर होतं सतीश शिराडकर साहेबांचं, तिच्या जे इंट्रोडक्टर होतं त्यांना मॅनेजर ट्रेनिंग असल्यामुळं ते दुपारी आपण घेतो. आज सकाळच्या सत्रामध्ये मान्य श्री अमर पाटील साहेब, कंपनी सेक्रेटरी आहेत, गेले 9-10 वर्षापासून कंपन्यांची स्थापना, तिथे कार्यवर त्याचं डॉक्युमेंटेशन, रेकॉर्डिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, तो कन्सल्टंट आहे. ह्या अनुषंगानं अनेक कंपन्यांची विशेषतः शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये त्यांचा हक्क आहे. अनेक कंपन्या त्यांनी यशस्वीपणे स्थापन केलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातलेच आहे आणि एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. त्याचा नुसता कंपनी म्हणून एक व्यावसायिकपणा जर एवढा त्यांच्या व्यवसायाचा आहे, त्याच्यात सुद्धा तो भावनिक आणि सामाजिक देखील एक संवेदनशीलता पण आहे, की जी कंपन्या फॉर्म करण्यासाठी मदत करण्यासाठी. तर आज त्यांचा जो विषय आहे, मी अमर पाटील साहेबांचा आज वेळात वेळ काढून आपल्या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही तिच्या वतीनं त्या सर्व प्रशिक्षणार्थीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांचा व्यक्तिगत अधिक परिचय साहेब अमर पाटील साहेब स्वतः देतील. त्यांचा जो विषय आपल्याला कळलं की शेतकरी उत्पादन कंपनी स्थापना आणि कार्यपद्धत. ही कंपनी कंपनी आपण सारखं म्हणतो, पण नेमकी कंपनी काय आहे, सहकारामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे. कंपनी फॉर्म करायची असेल तर गाव पातळीवर कशा पद्धतीने काम करावं लागतं. तर या छोट्या छोट्या गोष्टीवरती अत्यंत सविस्तरपणे पाटील साहेब आपली मार्गदर्शन करतील. आपल्या ज्या काही शंका असतील त्या आपण निराकरण करून घेऊ शकतो. मी सर्वांना विनंती करतो की जे काही ऑनलाईन आहे, ऑनलाईनमध्ये माहिती अंगावर टाकण्यापेक्षा माहिती स्वीकारण्यामध्ये जेवढा तुमचा पुढाकार असेल तेवढं प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने होईल. आपण फक्त रोज 2च लेक्चर ठेवले आणि 3 दिवसाचं कार्य करू. अनेक मान्यवर आपला वेळ महत्त्वपूर्ण वेळ काढून आलेले, तर कृपया आपले थोडेसे व्यस्त शेड्यूल फोन किंवा बाकीची कामं आहेत थोडी स्विच ऑफ करा, कारण तुम्हाला अधिकृत आपण प्रशिक्षणासाठी ऑर्डर काढलेली आहे. त्यामुळे कृपया फोन वगैरे जे आहे ते फ्लाईट मोडवर ठेवलं तरी चालेल. दुसरी गोष्ट आहे डू नॉट डिस्टर्ब मोडवरती. त्याचबरोबर कुणी प्रेझेंटेशन वगैरे करण्याचा प्रयत्न करू नका, ज्याला काय अडचण असते. आणि आपला जो मॉनिटर केलेला आहे रेकॉर्डिंग पण होते, तेव्हा नंतर आपले प्रश्न होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या गावामध्ये एक चांगल्या पद्धतीनं कंपनी एक संघटन करावी त्या उद्देशानं आपण असं प्रशिक्षण आपण मनापासून ऐकायला अशी मी अपेक्षा बाळगतो. अमर पठाराचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन करावं. हा, नमस्ते. हा नमस्कार. आवाज येतो ना? हा सर येतोय. ठीक. मी अमर पाटील, मी कंपनी सेक्रेटरी आहे. पुणे गावापासून कंपनी सेक्रेटरी म्हणून काम पाहतो. कोल्हापूर, जिथे रत्नागिरी या एरियामध्ये बनवत आहे. थर्मलप्रूफच्या कंपन्यांचा फॉर्मेशन, व्यवस्थापन आणि त्यांचं मॅनेजमेंट, त्याचप्रमाणे त्यांचे कंप्लायन्स त्याच्यावर मी बरंच काम केलं आहे. आणि आज मला खूप आनंद वाटतो की रामेशच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर थर्मलप्रूफच्या कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक तर कंपनी. आवाज खूप जाड येते आणि हमिंग होते, त्यामुळे आवाज क्लिअर येत नाही, म्हणजे स्पष्ट ऐकू येत नाही. आता आता येतो का? नाही तर अजून. अजून नाही. कुठं असते एक मिनिट.
आता येतो का व्यवस्थित आवाज? हॅलो, येतो ना? तर आज मला खूप आनंद वाटतो की रामूच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या बरोबर मला शेतकरी उत्पादक कंपनीचं जे काही फॉर्मेशन आहे, व्यवस्थापन आहे, त्याची माहिती देण्याचा जो काही योग मिळाला त्याबद्दल मी प्रथमतः रामोजी संचालक पाटील सर आणि सर यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आपण शेतकरी उत्पादक कंपनी हा जो काही कन्सेप्ट आहे हा घेऊन पुढे जाऊ. तर मुख्यतः आता पहिल्यांदा बघायचं झालं तर आपण इतिहास बघू की शेतकरी उत्पादक कंपनी ही कशी उदयास आली. तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कुठलाही बिझनेस करताना वेगवेगळ्या प्रकारच्या एंटिटी फॉर्मेशनची गरज असते. मग त्यामध्ये एंटिटी फॉर्मेशन करताना तुम्ही अगदी एखादा बिझनेस प्रोप्रायटरशिपवर काढू शकता, इंडिव्हिज्युअल बेसवर काढू शकता, तुम्ही पार्टनरशिप फर्मवर काढू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही कंपनी देखील काढू शकता. तर गेल्या आपण आता जर शेतकरी उत्पादक कंपनीचा विचार करायला गेला तर आपल्या शेतीला व्यावसायिक स्वरूप खूप वेळानंतर मिळालं. म्हणजे आधी ते खूप सहकार तत्वावर राबवले गेले होते. गेल्या 100 वर्ष इतिहास पाहिला तर आपल्याकडे सहकार रुजला आहे आणि त्यामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सहकार रुजला गेला आहे चांगल्या पद्धतीने. मात्र गेल्या काही 20 वर्षांसाठी कुठं चालू लागली म्हणून त्याच्यासाठी एक ऑप्शनल एंटिटी फॉर्मेशन म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी ही जी गोष्ट आहे ती 2002 साली शासनाने कंपनी कायद्याच्या अंतर्गत आणली गेली. तर त्यावेळी कायदा होता 1956चा, मात्र आता कायदा आहे 2013चा. तर त्याचा सेक्शन जो 581 प्रोव्हिजन जे आहे तर ती 581 प्रोव्हिजन जे आहे त्या पद्धतीने आपण शेतकरी उत्पादक कंपनी काढू शकतो. तर हे असं छोटंसं बॅकग्राऊंड आहे. आज आजच्या घडीला जर शेती ह्यावेळी जर तुम्हाला जर काही बिझनेसेस वगैरे ह्या गोष्टी करायच्या तर मुख्यतः आता माझ्या माहितीप्रमाणे आमचे काही शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी देखील आहेत आणि आपले कृषी खात्यातील देखील बरेच लोक आहेत. तर हा सगळ्यांना कन्सिडर करून आपण शेतकरी उत्पादक कंपनी ही गोष्ट पुढे घेऊन त्याचं फॉर्मेशन कसं असावं, त्याची गरज काय आहे, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं असे अनेक मुद्दे घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे आपण शेतकरी उत्पादक कंपनी ते आपण मुख्यत्व शेतकरी म्हणजे काय असं बघू. तर मुळात शेतकरी उत्पादक कंपनी ही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या स्थापन करणारी कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी. ही कंपनी कायदा 2013 नुसार नोंदणी होते. त्याला 581 सेक्शन अंडर ही कंपनीची नोंदणी होते. तर फक्त शेतकरीच या कंपनीची नोंदणी करू शकतो. हा यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी ही शेतकरी आणि त्याला शेतकरी उत्पादक एवढीच लोक नोंदणी करू शकतात. म्हणजे शेतकरी म्हणजे कोण, शेतकरी उत्पादक म्हणजे कोण, हा जो काही कन्सेप्ट आहे तो मी पुढच्या काही स्लाइड्समध्ये दाखवेल. पण मुख्यतः बघायला तर फक्त शेतकऱ्यांची कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी. आता तुम्ही ज्या पद्धतीने आत्म्याचे गट फॉर्म करताय त्यामध्ये तर तुम्ही शेतकरी घेताय, पण त्या गटाला एक मर्यादा येतात. कारण की आत्म्याच्या अंडर आपल्याला फक्त त्याची सर्टिफिकेट मिळतं, पण त्याला एखाद्या कायद्याचं रेकग्निशन नसतं. त्यामुळे त्याला एक एओपी म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन किंवा सेल्फ हेल्प ग्रुप असं आपण म्हणतो. आणि ह्या सगळ्यांचं रूपांतर एका साचेबद्ध पद्धतीमध्ये व्हावं म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी ही उदयास आलेली आहे. मग ती कोऑपरेटिव्ह संस्थांच्या कन्व्हर्जन असेल किंवा शेतीचं जे काही शेती हा जो बिझनेस आहे त्यामध्ये प्रॉपर बिझनेस थिंग्स आणायचे असतील तर शेतकरी उत्पादक कंपनी ही एक चांगलं मॉडेल आपल्यासमोर शासनाने दिलेलं आहे. तर मी मगाशी म्हणल्याप्रमाणे इतिहास बघायला गेलं 100 वर्षापासून सहकारी संस्था कार्यरत आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना एक उतरती खेळायला लागलेली आहे. त्याला एक राजकीय आपण म्हणू की
एक सपोर्ट आणि राजकीय व्यासपीठ असं झाल्यामुळे त्याला तो शेतकऱ्यांसाठीचं काम करण्याचा हेतू थोडासा लांब गेला आहे. म्हणून 2002 साली शेतकरी उत्पादक कंपनी उदयास आली. आता अगदी रिसेंट आणि आपल्याला माहीत असलेले काही एक्झाम्पल्स पाहिलं तर भरपूर एक्झाम्पल्स आहेत. पण त्यामध्ये आपण एक अगदी आपल्याला माहीत असलेलं म्हणजे अमूल दूध जे आहे गुजरातमध्ये ते कोऑपरेटिव्ह संस्था आहे. त्यांनी देखील शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये रूपांतर करून इतका मोठा त्यांचा अमूलचा जो काही दुधाचा व्यवसाय आहे तो कंटिन्यू केला आहे. आणि जेव्हा शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये त्यांचं रूपांतर झालं तेव्हा त्यांच्या चेअरमनने फिक्स केलं होतं की आम्हाला जे काही स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर बऱ्याच परमिशन्स आणि बऱ्याच ज्या काही अटी होत्या त्या आता नसून आम्हाला पूर्ण देशामध्ये कुठेही चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. म्हणजे एकदम लिबरल अशी पॉलिसी आलेली आहे. अगदी सिंपल लायसन्सिंगची पॉलिसी मिळाली आहे. आणि त्यानंतर अगदी जवळचं एक्झाम्पल बघायचं झालं तर सह्याद्री ॲग्रो प्रोड्युसर कंपनी जी आहे तर सह्याद्री ॲग्रो प्रोड्युसर कंपनी म्हणजे आपली नाशिकची आहे. तर त्यामध्ये देखील जी काही त्यांनी प्रोजेक्ट केली आहे तर गेल्या 6 वर्षापासून त्यांची प्रोजेक्ट बघायला आली. ॲक्च्युली सह्याद्री ॲग्रो प्रोड्युसर कंपनी ही साधारण 10 वर्षापूर्वी फॉर्म झाली होती. पण मुळात ती कार्यकाळ 2013-14 पासून आज त्या कंपनीचा शेकडो करोड म्हणजे 300-400 कोटीच्या देखील व्यवसाय आहे. हे कशामुळे शक्य झालं? भरपूर अशा त्या सह्याद्री ॲग्रो प्रोड्युसर कंपन्या आपल्यामध्ये त्यांनी एक ग्रुप बनवला आहे वेगवेगळ्या फार्मर प्रोसेस कंपनीचा. तर त्याचे दुसरे एक्झाम्पल आहे. तर अशा प्रकारे हा जो इतिहास किंवा असलेले एक्झाम्पल्स आपल्या डोळ्यासमोर आहे म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीचं महत्त्व वाढलेलं आहे. आता शेतकरी उत्पादक कंपनीचं आपण उद्दिष्ट बघू तर काय असतात. शेतकरी उत्पादक कंपनी कोण करतं कसं करतं हे नंतर बघू. आधी पहिल्यांदा शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय पहिल्यांदा ते उद्दिष्ट आपण बघू. त्यामध्ये अगदी आता इथे दिलेल्याप्रमाणे की कुठल्याही पिकाच्या उत्पादनापासून मग त्याची कापणी असेल, खरेदी असेल, प्रतवारी असेल, संकलन असेल, हाताळणी, प्रक्रिया, म्हणजे बाजारपेठ, विक्री, आयात निर्यात करणे म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट पर्यंत कोणत्याही ऑब्जेक्टनुसार शेतकरी उत्पादक कंपनी काम करू शकते. म्हणजे अगदी शेताच्या बागापासून ते बाहेरच्या देशात एक्सपोर्ट पर्यंत जे काही करावं लागतं ते शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून करता येतं. आता ह्यामध्ये मी तुम्हाला उत्पादन सांगितलं, कापणी सांगितलं, प्रक्रिया सांगितलं. तर प्रक्रियेमध्ये देखील अंतर्गत सुकवणे, प्रतवारी, ग्रेडेशन, त्याचं जाहिरात ॲडव्हर्टायझिंग असेल, पॅकेजिंग असेल, ब्रँडिंग असेल, स्वतःच्या नावाने ब्रँड करून विकणे असेल, हे सगळं शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते. म्हणजे जे काही शेतकरी उत्पादक कंपनीला म्हणजे शेतकऱ्यांना करायचं आहे हे शेतकऱ्याच्या बांधापासून तुम्ही म्हणलं त्याप्रमाणे एक्सपोर्टपर्यंत त्यातल्या सगळ्या गोष्टी शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते. त्याच्यात पलीकडे जाऊन काय गोष्ट ठीक आहे शेतकरी उत्पादन करेल, कापणी करेल, खरेदी करेल, प्रतवारी करेल, प्रोसेसिंग करेल, एक्सपोर्ट करेल. पण या सगळ्याच्या माध्यमातून जर शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्याच्या पिकाला विमा देखील शेतकरी उत्पादक कंपनी विमा कंपनीच्या माध्यमातून प्रोव्हाइड करू शकते. त्यानंतर एकदम साधी गोष्ट बोलायची आहे खते, बी बियाणे आणि अवजारांची देखील व्यवस्था उपलब्ध करू शकते. ही शेतकरी उत्पादक कंपनीला खते आणि बी बियाण्यांचं विक्रीचं लायसन्स मिळतं. जर समजा तुमच्याकडे 200 ते 300 लोकांच्या माध्यमातून एक तुम्ही कंपनी स्थापन केली आणि त्यांना जर खते आणि बी बियाण्याचं जर तुम्ही लायसन्स घेतलं तर जो काही खते बी बियाणं त्या आपल्या सभासद शेतकऱ्याला बाहेरच्या दुकानातून एक्स्ट्रा पैसे देऊन घ्यावे लागतात तेच अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही त्यांना देऊ शकताय. हा एकदम साधा आणि सिंपल एक्झाम्पल तुमच्या समोर मी देऊ शकतो. आता ह्याच्या घेऊन आणखी शेतकरी उत्पादक कंपनी काय करू शकते तर शेतकऱ्यांचं ट्रेनिंग देऊ शकते, लॅब इस्टॅब्लिशमेंट करू शकते. अशा बऱ्याच गोष्टी शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून करू शकते आणि त्याच्या जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना फायदा करून देऊ शकते. म्हणजे अगदी सिंपल आपण जसं आत्महत्या गट आहे तशीच ती कंपनी असते फक्त त्याला एक कायद्याचं एक सपोर्ट मिळाला आहे त्यामुळे त्याचं रूपांतर एका कायद्याच्या अंतर्गत एंटिटीमध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी करण्याचे जे काही मर्यादा येत असतात इतर एंटिटीमध्ये त्याचा येत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आता शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी कुठे व कशी करावी तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनी ही कंपनी कायद्याच्या अंतर्गत फॉर्म होते. तर कंपनी कायद्याच्या अंडर ROC म्हणून एक डिपार्टमेंट आहे त्याला रजिस्ट्रार ऑफ कंपनी म्हणजे कंपनीची नोंदणी कार्यालय असं म्हटलं जातं. त्याला रजिस्ट्रार ऑफ कंपनी असं म्हणतात. त्याच्याकडे आपल्याला काय करावं लागतं शेतकरी उत्पादक कंपनी केलं गेलं
मुळात आरओसी हा MCA म्हणजे मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजे केंद्र शासनाचं कंपनी मंत्रालयाच्या अंडर आरओसी आणि त्याच्यानंतर आपल्याला कंपनी फॉर्म करावी लागते. तर हा झाला कंपनी कुठे फॉर्म करावी. आता कंपनी फॉर्म करताना कमीत कमी किती सभासद असावे. तर कंपनी फॉर्म करताना सुरुवातीला कमीत कमी 10 सभासद असावे. कमीत कमी 10 सभासद म्हणजे शेतकरी सभासद असेल तर शेतकरी उत्पादक असावे आणि तेच कंपनी फॉर्म करू शकतात. शेतकरी उत्पादक किंवा शेतकरी नसलेला व्यक्ती किंवा शेतकरी उत्पादक नसलेला व्यक्ती कंपनी फॉर्म करू शकत नाही. कंपनीचं नाव काय असावे कसे असावे. तर कायदा सांगतो की कंपनीचं नाव म्हणजे प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हा शब्द असतात. प्रोड्युसर कंपनी हा जो काय आहे तर तो त्यामध्ये नाव असणं गरजेचं आहे. आता आपण पाहिलं तुम्ही एक एक्झाम्पल दिलं आहे दापोली जामोदे फार्मर प्रोड्युसर कंपनी, त्याचप्रमाणे सह्याद्री ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी. आता जर आपलं जवळचं सांगतो तर आपले जे आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही 2 दूध संघ आहेत, शाहू दूध आणि स्वाभिमान दूध. तर स्वाभिमान दूध ही देखील ॲग्रो प्रोड्युसर कंपनी आहे आणि शाहू दूध ही देखील ॲग्रो प्रोड्युसर किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. तर सुरुवातीला होता तुम्ही काही द्या, तुम्ही गावाचं नाव द्या, तुमच्या ग्रुपचं आवडेल ते नाव द्या. आता किसान फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा तुम्ही एखाद्या देवाचं नाव देऊ शकताय. कोल्हापूर आता पंचगंगा फार्मर प्रोड्युसर कंपनी, नॅचरल फार्मर प्रोड्युसर कंपनी, नॅचरल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, अशा खूप प्रकारच्या कंपन्या म्हणजे प्रकारची नावं तुम्ही देऊन पुढे फक्त तुम्हाला फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी अशा प्रकारचं नाव पुढे द्यायचं गरजेचं आहे. आता महत्वाचं म्हणजे कंपनी काढताना कोणकोणते कागदपत्र. मुळात आपल्याला काय वाटतं की कंपनी काढणं हा एक असा मुद्दा आहे की खूप सोयीचा मुद्दा आहे, कारण त्यामध्ये बरेच डॉक्युमेंटेशन असते, कंप्लेंट असतात. तर मला आज हे सांगायचं आहे की कंपनी काढताना फार काय डॉक्युमेंट्स लागतात नाही, अगदी हाताच्या बोटावर मोजण्याची डॉक्युमेंट लागतात. तर जे काही पहिले 10 सभासद आहेत तर त्यांचं पॅन कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे कंपनी काढताना पॅन कार्डची अत्यंत गरज असते, म्हणजे महत्वाचं आहे. अगदी बेसिक डॉक्युमेंट म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे त्यांचं आधार कार्ड असणं खूप गरजेचं आहे. तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड. तर बेसिकली बघायला तर आधार कार्ड सर्वांचे असतात, काही शेतकऱ्यांची पॅन कार्ड नसतात. पण जेव्हा आता ह्या काही केंद्राच्या आणि राज्य शासनाच्या योजना आहेत त्यामध्ये आपण जे काही बँक अकाउंट करतो त्यासाठी पॅन कार्डची गरज आहे. त्यामुळे आता जवळजवळ 100% शेतकऱ्यांनी पॅन कार्ड आहे म्हणायच्या हरकत नाही. तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड ह्या दोन महत्वाच्या गोष्टी असतात. त्यानंतर त्यांचं एक ॲड्रेस प्रूफ लागतं. तर ते ॲड्रेस प्रूफ म्हणजे पत्ता जो आहे त्याचं काही तरी आपल्याला प्रूफ लागतं. मग त्यामध्ये त्यांनी बरेच ऑप्शन ठेवले असतात. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे कायद्यानुसार की तुम्ही इथं स्वतःच्या नावावरचं लाईट बिल असावं किंवा स्वतःच्या नावावरचं टेलिफोन बिल असावं किंवा बँकेचं पासबुक आणि त्यामध्ये अलीकडील 1 महिन्याची एंट्री पाहिजे प्रायव्हेट. भलेही त्या बँकेच्या अकाउंटला तुमचे किती पैसे असत नसतं त्याचं काही देणं घेणं नाही. मात्र अलीकडच्या 1 महिन्याचे म्हणजे तुमचं बँक अकाउंट आहे ॲक्टिव्ह आहे आणि ते ॲक्टिव्ह असल्यामुळे त्या बँकच्या पासबुकवरचा जो काय ॲड्रेस आहे तो ॲड्रेस गव्हर्नमेंट बँकेचे चेक करून घ्यायचा. असे आतापर्यंत 3 डॉक्युमेंट म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड, तिसरं बँकेचं पासबुक किंवा स्टेटमेंट किंवा स्वतःच्या नावाचं लाईट बिल किंवा स्वतःच्या नावाचं मोबाईल बिल. जर मोबाईल बिल नसतं, लाईट बिल पण काय होतं घरातल्या आपल्या आजांच्या वडिलांच्या एखादं असतं त्यामुळे स्वतःच्या नावावर शेती आपण वापर शेतकरी आपण देऊ शकत नाही. म्हणून त्यांनी एकदम एक चांगला उपाय केला आहे तो बँकेचं पासबुक किंवा स्टेटमेंट. अशा प्रकारचे 3 डॉक्युमेंट लागतात. आता पुढच्या डॉक्युमेंटची पुढची आहे की 7/12 उतारा. तो 7/12 उतारा बाय लॉ नुसार हा स्वतःचा असावा. पण अलीकडं अडचण काय झाली आहे की बऱ्याच ठिकाणी खातेपूर झालेली असते. जमीन आजोबाच्या नावावर असते, वडिलांच्या नावावर असते, पण आपण स्वतः काय असतो शेतकरी असतो व्यवसायाने. तर अशा लोकांना त्यांच्या वडिलांचा किंवा त्यांच्या फॅमिलीमधल्या कुठल्याही मेंबर त्याचा महिला सभासद करायला असतील तर आपल्याकडे महिलांचा 7/12 नसतो. तर अशा केसमध्ये आपण त्यांच्या पतीचा 7/12 किंवा त्यांच्या वडिलांचा 7/12 किंवा सासऱ्याचा 7/12 कन्सिडर करू. तो आपण सक्षम अधिकाऱ्याकडे देऊन कृषी खात्यातील त्यांच्यावर शेतकरी दाखला घेतला पाहिजे. म्हणजे आपण जर
चौथा पॉईंट नंतर 5वा फोटो फायदा 6वा पॉईंट पाहिजे सर्व सभासद शेतकरी असलेला एकत्रित किंवा वेगळा दाखला म्हणजे शेतकरी दाखला लागतो. तर शेतकरी दाखला कुणावर घ्यायचा? एक तर तुम्ही तालुका कृषी अधिकारी किंवा तुमचे उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तुमचे मग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून जो काही शेतकरी दाखला लागतो तो तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही स्वतःचा 7/12 त्यांना दाखवणं गरजेचं आहे. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमचा 7/12 नसेल तर मात्र तुमच्या फॅमिलीमधल्या लोकांचा 7/12 आणि त्यांची नोंद होती की हा माझा मुलगा असून हा शेतकरी सभासद आहे माझ्या कुटुंबातील मला शेतकरी दाखला घेण्यास मागितलं नाही. ही एनओसी पण त्यामध्ये द्यावी लागते. ते देखील जर दिलं तर शेतकरी दाखला मिळण्याची हरकत नाही. असे म्हणजे पहिला पॅन कार्ड सांगितलं, आधार कार्ड सांगितलं, ऍड्रेस बुकमध्ये बँकेचं पासबुक सांगितलं, 7/12 फोटो लागतात किंवा 2 फोटो लागतात पण 4 फोटो असावे आणि शेतकरी असलेला दाखला असे महत्वाचे एक 10 व्यक्तींचे 6 डॉक्युमेंट लागतात. आता डॉक्युमेंट ह्या डॉक्युमेंट आपल्याला आणखी काय लागतं? जर तुम्ही शेतकरी उत्पादक तुम्ही टाकताना त्याचं कार्यालय जे आहे ते कार्यालय तुम्ही कुठे दाखवूनच असेल कुठेही कोणाच्या घरात दाखवा किंवा एखाद्या ठिकाणी दाखवा. मग ज्या ठिकाणी दाखवायचं असेल त्या ठिकाणचं काहीतरी ऑफिस कार्यालयाचं काय दाखवावं लागतं त्यावर ऍड्रेस प्रूफ दाखवावं लागतं. त्यासाठी तुम्हाला तिथलं लाईट बिल गरजेचं आहे. ते 7वं एक गरजेचं आहे. 6 डॉक्युमेंट ही 10 लोकांनी लागतात. 7वं हे एकाच ठिकाणी तुम्ही कुठल्याही लाईट बिल देऊ शकताय. आणि जे काही 10 लोक तुमचे आहेत त्या सर्व 10च्या 10 जे काही शेतकरी सभासद आहेत त्यांचे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. आता ह्यामध्ये काय होतं की ईमेलवर त्यांची लिंक जाते कारण की ती जे आता मी पुढच्या काही स्लाइड्समध्ये कंप्लीट फॉर्मेशनच्या काही स्टेप्स सांगणार आहे त्या स्टेप्समध्ये DSC एक काढायला लागतं. DSC त्यासाठी ईमेल आय डी मोबाईल नंबर कंपल्सरी असतो आणि त्या मोबाईल नंबरवर OTP जातो. त्याचप्रमाणे ईमेल आय डीवर पण एक व्हेरिफिकेशन लिंक जाते. मग जर काय असतं शेतकऱ्याचं ईमेल आय डी नसतात, मोबाईल नंबर आता सगळ्यांकडे आहे, तर ते जे काही ईमेल आय डी नसतात त्यासाठी त्या प्रवर्तकांना जो काही मुख्य प्रवर्तक आहे त्यांनी ती ईमेल आय डी तयार करणं ही गरज असते. आणि अगदी शेवटचा मुद्दा म्हणजे जे काय लागतं ते म्हणजे कंपनीचं नाव. आता कंपनीचं नाव मी तुम्हाला माहिती सांगितलं की त्यामध्ये कसं आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचं नाव ठेवू शकताय. अगदी तुम्ही कोल्हापूर फार्मर प्रोसेसर कंपनी ठेवू शकताय, नदीच नाव ठेवू शकताय, देवाचं नाव ठेवू शकताय, तुम्हाला आवडेल ते नाव ठेवू शकताय. फक्त तशाच प्रकारची कंपनी गव्हर्नमेंटकडे नसतात. ह्याचं फक्त तुम्ही एक हे ठेवणं गरजेचं आहे. मग ती गव्हर्नमेंटकडे का नसावी? गव्हर्नमेंटचं नसल्यामुळे कसं आहे तुम्हाला आता सह्याद्री ॲग्रो प्रोड्युसर तुम्ही हवी असेल तर ऑलरेडी नाशिकचं रजिस्टर आहे किंवा तुम्हाला स्वाभिमानी मिल्क अँड फार्मर प्रोड्युसर तुम्ही हवे तर ऑलरेडी ती सुरळमध्ये रजिस्टर आहे. तुम्हाला शाहू मिल्क अँड फार्मर प्रोड्युसर तुम्ही हवे ॲग्रो प्रोड्युसर तुम्ही हवे आहे ते कागलमध्ये रजिस्टर आहे. अशाने होतं आता अमूल प्रोड्युसर मिल्क अँड प्रोड्युसर तुम्ही हवे असेल तर ऑलरेडी तुझं रजिस्टर आहे. हे गव्हर्नमेंटचं रजिस्टर असतं तर आपण ते चेक करावं लागतं की ते सेम नाव आहे की नाही आहे आणि सेम नाव नसलेली गोष्ट तुम्ही काय करू शकता त्यामध्ये लिहू शकता. तर कंपनीचं नाव असावं लागतं. आता आपण कंपनीचं फॉर्मेशन करताना ओके काय काय कोण कोण ह्यामध्ये असते हे आपण बघू. आणि सभासद मी तुम्हाला सांगितलं कमीत कमी 10 सभासदांची अत्यंत गरज असते. तर कमीत कमी 10 तर जास्त असते तर जास्त किती ठेवू शकता तुम्ही त्याला मर्यादा नाही. मात्र सुरुवातीला 10 कमीत कमी 10 तर असावे. समजून जाताना 10 लोकांच्यावर काढावी कारण की सुरुवातीला 10 लोकांचे सगळे डॉक्युमेंट तयार करणे ते एकत्र स्कॅन करणे ते गव्हर्नमेंटला करणे त्यासाठी काही फॉर्म्स असतात त्यामध्ये काही मर्यादा असतात. त्या मर्यादा आपण जर बघायला गेलो तर त्या मर्यादा बघताना आपल्याला काय अडचणीचं येतं की स्कॅनिंगचे साईज असेल काय असेल म्हणून सुरुवातीला 10 लोक असावे 4 लोक नसावे. असा तुम्ही हा विचार करत की सभासद 10 असेल तर संचालक कोण असावे तर त्या 10 मधले कोणी 5 लोक संचालक चालतात. कमीत कमी 5 संचालक म्हणजे जास्तीत जास्त 15 संचालक असा तो क्रायटेरिया आहे. मग तुमच्याकडे भले 10 लोक असले 5 लोक असले 6 असले किंवा 15 असले तुम्ही संचालक ठेवू शकता. मात्र कंपनी फॉर्मेशन करताना 5 संचालक असावेत आणि ते पण त्या 10 मध्ये असावे. म्हणजे 10 मध्ये जे काही शेअर करायचे त्यातले 5 लोकांची वेगळी नाव आपण संचालक म्हणून गव्हर्नमेंटकडे देतो म्हणजे संचालक म्हणून नोंदणी होते. तर यामध्ये मध्ये 5 असावे. आता काही ठिकाणी अडचणी काय होतात की संचालक हे 10 सोडून 5 घ्यायचे म्हणतात किंवा वेगळे घ्यायचे म्हणतात. तर तुम्ही 10 सोडून 5 वेगळे देखील घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
संचालकांना साथ घालायची किंवा शक्य दाखवायची गरज नाही. म्हणजे कोणीही व्यक्ती शेतकरी उत्पादक कंपनीचा संचालक बनू शकतो. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मग नॉर्मली कसं होतं की समजा मी शेतकरी नाही आहे आणि मी एक व्यावसायिक आहे, पण मला काही शेतकऱ्यांना घेऊन कंपनी काढायची आहे, तर मालकी शेतकऱ्याच्याकडे राहणार, पण त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी संचालक मंडळ लागतं. त्या संचालक मंडळामध्ये मी जाऊ शकतो ॲज अ संचालक. तर मला कुठल्याही शेतकऱ्यावर टाकल्याची किंवा साथ भरायची गरज नाही, कारण मी सभासद म्हणजे तो कंपनीचा ओनर असतो. तर मी ओनर नसतो, मी मालक नसतो, तर मी व्यवस्थापन करण्यासाठी असलेले एक संचालक असतो. संचालक म्हणून डायरेक्टर म्हणून मला काम करता येतात. कमीत कमी 5 डायरेक्टरांची गरज असते. पण आम्ही असंच सल्ला देत असतो की तुमच्या 10 मध्येच 5 घ्या, बाहेरचे जे काही कोण एलिजिबल नाही त्यांच्यावर 7-12 नाही, ते तुम्ही संचालक देखील घेऊ नका, कारण त्यांचा व्यवसाय दृष्टिकोन असतो शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी कंपनी चालवणे गरजेचं असतं आणि कंपनी शेतकऱ्याचीच आहे म्हणून. तर हा संचालक मंडळ सभासदांचा मुद्दा आहे. आता आपण व्यवस्थापन कसं करावं ह्यासाठी आपण बघू. तर मी तुम्हाला माझ्या ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे की कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 15 संचालक असावे, हा पहिला मुद्दा आहे. ह्या मुद्द्यामध्ये आपण विचार करायला गेलं तर 15 संचालक तुम्ही सुरुवातीला घेऊ नका. सुरुवातीला घ्यायला गेलं त्यांच्या डॉक्युमेंटेशनमध्ये खूप अडचणी पण आल्या. 5 वाजता त्यानंतर एकदा तुमची कंपनी फॉर्म झाली की तुम्ही किती मग काय करू शकताय, संचालक वगैरे फॉर्म करू संचालक वगैरे तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. 15पर्यंत तुम्ही करू शकताय. मुळात जर सेंटर आपल्याला 15 ते जास्त करायचं तर 20 पर्यंत जाऊ शकतो, पण शेवटच्या 15 ते 20 16 ते 20 त्या संचालकांना सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन लागते. त्याच्याबरोबर आपण काय पोचायच नाही. 15 मध्ये भरपूर झालं, आपल्यासाठी पुरेसं आहे. आता ह्या व्यवस्थापनामध्ये म्हणजे आणखी एक महत्वाची बाब म्हणजे व्यवस्थापक आपण जो म्हणतो प्रवर्तक, त्याला आपण CEO म्हणतो. आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे मुख्य प्रवर्तक असं आपण म्हणतो. तर तुमचा काही CEO हा जो काय असतो, CEO ही संकल्पना तुमच्यापर्यंत आलेल्या असतात. कारण की सहसा फार्मर ग्रुप कंपन्या आणि आता त्या फार्मर ग्रुप कंपन्यांच्या दोन जास्तीत स्मार्ट योजनेमध्ये त्या पोहोचल्या. त्यामध्ये CEO कोण, व्यवस्थापक कोण, प्रवर्तक कोण, त्यांना बोलवा हे करायला झाले. तर त्यामुळे CEO हा जो काही व्यक्ती असतो तो कोण असतो, तर CEO हा व्यक्ती मे बी संचालक असतो किंवा नसतो पण, किंवा तो सभासद असतो किंवा नसतो पण, म्हणजे कोणी व्यक्ती कंपनी CEO बनू शकतो. पण त्याने कंपनीसाठी पूर्ण वेळ काम करणं गरजेचं आहे. म्हणून CEOची गरज आहे. आणि CEO हा पूर्ण व्यवस्थापन बघण्यासाठी संचालक हे कंपनी काय आहे? हॅलो हॅलो कोण काय क्वेश्चन विचारत आहेत का? ठीक आहे. जे काही प्रश्न आहेत ना ते आपण चर्चा करू. थोड्या वेळात स्थिती संपेल आणि मग आपण जे काही तुमचे प्रश्न आहेत ते पूर्ण प्रश्नाला अगदी भरपूर वेळ घेऊ, काही अडचण नाही आहे. पण पूर्ण एक कंपनीचं फॉर्मेशन आणि व्यवस्थापनाची स्थिती आपण संपून घेऊ आणि मग आपल्याला जो उरलेला वेळ तो पूर्णपणे चर्चेला घालू. ठीक आहे. त्या PPT मध्ये जेवढी माहिती आहे ती देतो, त्यानंतर जे काही क्वेश्चन आहेत त्यामध्ये पण मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो. CEO हा त्यामध्ये काम करत असतो. CEO हा व्यक्ती जो आहे तर तो व्यवस्थापक म्हणून मुख्य प्रवर्तक म्हणून काम करतो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम करतो. कंपनीच्या प्रत्येक गोष्टी त्याला मग ते त्याच्याबरोबरच्या लायसन्स असतील किंवा डॉक्युमेंटेशन करणं असेल, त्याचा पाठपुरावा करणं असेल, कंपनीचे काही छोटे निर्णय घेणं असेल, तर CEO काम करत असतो. आणि CEO साठी पण चांगल्या चांगल्या स्किल्स सेंटर, चांगले चांगले प्रोजेक्ट आहेत. त्या तुम्हाला मी स्किल्स अँड प्रोजेक्ट हे तुम्हाला ह्यामध्ये कव्हर होते की कंपनी फार्मर कृषी कंपनीला ज्या काही योजना आहेत लागू त्यामध्ये त्या पूर्णपणे कव्हर होतं. मग आता कुठल्या कुठल्या स्कीम आहेत त्याच्यावर फार बोलायला लागतो. आता संचालकाच्या कमिटी, आता 5 संचालक असतील किंवा 15 असतील, तर वेगवेगळ्या कामाची वेगवेगळ्या कमिटीची स्थापन करू शकतात. म्हणजे व्यवस्थापन कमिटी असू शकते, मॅनेजमेंट कमिटी असू शकते, काय पण ऑडिट कमिटी असू शकते, तुम्हाला जे जे काय प्रोडक्शन कमिटी असू शकते, सेल्स कमिटी असू शकते, जे जे काय आहे ते तुम्ही संचालकांच्या कमिटी फॉर्म करू शकता. आणि सगळ्यात व्यवस्थापनाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीटिंग. तर 2 प्रकारची मीटिंग असतात, BM आणि GM. BM म्हणजे बोर्ड मीटिंग म्हणजे संचालक, आणि GM म्हणजे जनरल मीटिंग म्हणजे सभासदांची मीटिंग. आता BM बोर्ड मीटिंग म्हणजे काय, संचालकांची मीटिंग. तर कायदा काय सांगतो की कमीत कमी 3 वर्षांनी एकदा मीटिंग असावी, म्हणजे वर्षाला 4 मीटिंग असाव्या कुणाच्या संचालकांच्या. तुम्ही कमीत कमी 4 असावे, जास्तीत जास्त तुम्ही रोज महिन्याला घ्या, 15 दिवसाला घ्या, आठवड्याला घ्या, त्याला काही मर्यादा नाही. पण कमीत कमी 4 मीटिंग असू शकते संचालकांच्या येऊन जे काही कंपनीचे चाललेलं आहे
त्याच्यामध्ये त्यांनी काय दर्शवायची गरज आहे, मीटिंगमध्ये मॅनेजमेंट चालू आहे, निर्णय काय द्यायचे, शेतकऱ्यांना आपण काय द्यायचं आहे, आपला प्रोजेक्ट कुठं बंद झाला आहे, शेतकऱ्यांना कशी माहिती घ्यायची, हे सगळं त्यांनी ठरवलं पाहिजे. छोटे छोटे निर्णय द्यायचे त्यांच्या अंतर्गत असतात. आणि ह्याच्या दिवस तुम्ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जनरल मीटिंग म्हणजे शेतकरी सभासदांची मीटिंग वर्षातून एकदा होणं ही काळाची गरज आहे. तर ती काळाची गरज होण्याच्या कायद्याची पण गरज आहे. कमीत कमी एक मीटिंग ही 30 सप्टेंबरच्या आत घेतली असते प्रत्येक वर्ष. ओके, त्यामध्ये मग जे काही सभासदांचे निर्णय होते ते सभासदांच्या मीटिंगला होऊन जातात. अशा प्रकारची व्यवस्थापन आधी मी तुम्हाला सांगितलं आहे. आता आपण जे शेतकरी कंपनी स्थापन करण्याचा जो काही घटनाक्रम आहे तो मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला सांगितलं कंपनीचं नाव हे फार्मर प्रोसेस कंपनी. ओके, आता कंपनीचं नाव ऍप्लिकेशन करणे किंवा सर्व कसं असतं तर ह्यामध्ये तुम्हाला सांगितलं की ॲग्रो प्रोड्युसर कंपनी किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी हा किंवा प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हा शब्द यावा. घटनाक्रम कसा असतो की कंपनीचं फॉर्मेशन कसं करावं. पहिल्यांदा म्हणजे 10 लोकांनी एकत्र यावं लागतं. त्यांनी कंपनीचं नाव ठरवावं लागतं. जे काही ते डॉक्युमेंट सगळे कागदपत्र CS कडे जमा करायला लागतात आणि कंपनीचं नाव द्यावं लागतं. जर तुम्ही माहिती आठवली तर तुम्हाला एक नवा फंड असतं कंपनीचं नाव, मग ते नाव आम्ही अप्लाय करतो गव्हर्नमेंटकडे ROCकडे आणि ROCकडे नाव अमर सर, आवाज आवाज खूप खराब येते, म्हणजे हमिंग होते आणि मागला बॅकग्राऊंड आवाज येते खर 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 खर. होय का? हॅलो हॅलो, आता काय थोडंसं हा सर, हा थोडा क्लिअर आला, पण मागला हमिंगचा आवाज येते, म्हणजे खर 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 आवाज येते पाठीमागून फॅन चालू असल्यासारखा. छान छान बनतो. जरा आता बॅकग्राऊंड आवाज कमी आला का बघा जरा. हॅलो, हा आलाय थोडा. आता आहे ना थोडं. तर अगदी याचा घटनाक्रम आपण बघायला झाला तर पहिल्यांदा कंपनीचं नाव ऍप्लिकेशन करावं लागतं. नावाला आपण पहिलं ऍप्लिकेशन देऊन नाव येतं, मग त्यामध्ये जे काय आपण त्याचं नाव येतं. एकदा नाव आल्यानंतर तिथं ऑनलाईन प्रोसेस असते ते CS च्या माध्यमातून होते. सर्वप्रथम 10 सभासद DSC म्हणजे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट एक स्वतःचा पेन ड्राईव्ह असतो, तो तुम्हाला काढायची गरज असते. ती DSC काढावी. त्यासाठी मग त्यांनी DSC काढण्यासाठी एक प्रोसिजर आहे, त्यामध्ये मोबाईलला OTP जातो, त्यानंतर ईमेलला देखील OTP जातो, OTP म्हणजे व्हेरिफिकेशन दिली जाते. तर ते करून एक व्हिडिओ करावा लागतो की मी अमर पाटील मी हे DSC माझ्या कंपनी फॉर्मेशनसाठी काढत आहे, त्यानंतर व्हिडिओ करावा लागतो. ते का करायचं असतं, कारण की प्रत्येक वेळी तुम्ही सहीला येऊ शकत नाही, म्हणून गव्हर्नमेंटने काय तिथं म्हणलं आहे की DSC म्हणजे डिजिटल सिग्नेचरच्या माध्यमातून कंपनी फॉर्म करता येईल. तर हे DSC काढते. DSC काढल्याचं त्याचं 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट कंपनी तयार करायला लागतात, MOA आणि AOA. MOA म्हणजे काय, तर MOA म्हणजे मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि AOA म्हणजे काय, आर्टिकल ऑफ असोसिएशन. तर MOA मध्ये काय काय पॉईंट असतात, मेमोरंडम ऑफ असोसिएशन कंपनीचं नाव असतं, कंपनीचा ऍड्रेस असतो, कंपनीचं उद्दिष्ट असतात, कंपनीचं भांडवल असतं. तर हे महत्वाचे 4 ते 5 पॉईंट त्याच्यामध्ये असतात. MOA मध्ये असतात. AOA मध्ये काय असतात, नियमावली असते, म्हणजे बाहेरून असतात. म्हणजे तुम्ही कंपनीने डायरेक्टर कसे अपॉइंट करायचे, पहिले 5 डायरेक्टर कोण आहे, कंपनीच्या मिटिंग्स कशा घ्यायच्या, शेअर कसे अलॉट करायचे, त्याची नियमावली असते. असे 2 मुख्य डॉक्युमेंट MOA आणि AOA असतात. त्यानंतर तर MOA आणि AOA हा जो काही भाग आहे, तर MOA म्हणजे मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि AOA म्हणजे आर्टिकल ऑफ असोसिएशन. MOA हे ह्यामध्ये 5 मुख्य मुद्दे असतात. एक म्हणजे कंपनीचं नाव असतं, आणखी त्यानंतर कंपनीचं उद्दिष्ट असतं, त्यानंतर कंपनीचं जे काही लायबिलिटी आहे ते असतं, लिमिटेड लायबिलिटी कंपनी आपण प्रोड्युसर कंपनी लिमिटेड म्हणतो, लिमिटेड लायबिलिटी असते. आणि महत्वाचं म्हणजे भांडवल असतं. सुरुवातीला आपण जे काही 10,000, 1 लाख, 2 लाख भांडवल असतो ते असतं. असं MOA असतं, ते डॉक्युमेंट असतं.
तुम्हाला मी काय करतो, पीपीटी झाल्यानंतर एमओएचा फॉर्मॅट दाखवून देतो. आणखी एओए पण असते. एओए म्हणजे नियमावली असते. मग त्यामुळे सगळ्या प्रकारचे कंपनी व्यवस्थापन करण्याचे सगळे नियमावली, कंपनीची मीटिंग किती झाल्या पाहिजे, जनरल मीटिंग किती झाल्या पाहिजे, बोर्ड मीटिंग किती झाल्या पाहिजे, मीटिंगमध्ये डायरेक्टरना राईट्स काय आहे, सभासदांना काय आहे, किंवा शेअर भांडवल कसं आणायचं, शेअर्स कसे गोळा करायचे. सर आवाज येत नाही आहे. आवाज सर आवाज येत नाही आहे. हॅलो, आवाज आवाज येतो का माझा? आवाज येतो का? हॅलो, हो सर आवाज येत नाही. पाठीमागे फॅन लावल्यासारखा आवाज येतोय. सर हमिंग होते तुमचं. स्पीकर प्रॉब्लेम, माईकचा प्रॉब्लेम आहे सर तुमच्या. कदाचित माईकचा प्रॉब्लेम आहे. एक मिनिट, आपण माईक चेंज करून बघू. रेग्युलर माईक लावा साधा. हा, इको कमी करेल. सर फॅन सारखा आवाज येतोय पाठीमागून. आवाज क्लिअर येत नाही. हा, फॅन तर बंद केलेला आहे. थोडंसं सिस्टम चेंज करताय ती इकोची, बघू आपण इको कमी करताय. ओके सर. नॉर्मल आवाज प्रॉब्लेम. आता येतो का? थोडं कमी आला का इकोचा आवाज? नाही, सेम तसाच आहे सर. सगळ्यांनाच असं इकोचा आवाज येतो का? ऐका ना, हे आपल्याला बदलता येईल का? साधं हे घेऊ शकत नाही आपण. तुमचा हेडफोनचा प्रॉब्लेम आहे सर. तो स्पीकर त्याच्यातून माईक चांगला नसतो. तर आता आपण एमओए आणि एओएवर होतो. तर एमओए कसा असतं आणि एओए कसा असतं, ठीक आहे. त्याचं मी तुम्हाला काय देईन, पीपीटी झाल्यानंतर कशा प्रकारे आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो. आता त्यानंतरची महत्वाचा घटनाक्रम म्हणजे सर्व कागदपत्र तयार घेऊन, तर जे काही 10 लोक असतात त्यांचे काही डॉक्युमेंट म्हणून त्याच्यावर तयार घेऊन आणि त्यांचं डीएससी लावून आपण ते डॉक्युमेंट सबमिट करतो. आरोपी दाखल करतो. आरोपी म्हणजे ऍक्च्युली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटकडे एमसीकडे दाखल होतं आणि त्यानंतर त्याची स्क्रुटिनी केली जाते. त्यात जर त्या डॉक्युमेंट्समध्ये काय अडचणी असतील, काय नसतील, तर त्या अडचणी दूर करून परत त्याचं आमच्यावर मागून घेऊन सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. त्याला कंपनीचे सर्टिफिकेट असं म्हणतात. त्याला COI, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. तर आता आपला हा एक भाग आहे, ठीक आहे. तर खर्च म्हणाला तर खर्च काय, ह्यामध्ये मी एक सेन्सिटिव्ह दिलेला आहे. तो काय हा कन्सिडर करू नका, प्रोफेशन फी आधी कन्सिडर करू नका. पण मी हा जो वरचा खर्च आहे तो तुम्हाला सांगतो. ना ऍप्लिकेशनला गव्हर्नमेंट 1,000 रुपये घेतं, त्याचं चलन निघतं. 10 सभासदांच्या डीएससी करण्यासाठी आज 1,500 पासून 2,000 पर्यंत खर्च येतो एका व्यक्तीला. म्हणजे 15,000-1,000 रुपये डीएससीचा खर्च येतो. त्यासाठी काही कंपन्यांच्या 12 मिळतात ते 15 मिळतात. ओके. आता हा देखील खर्च आहे. हा विषय सोडून देऊन जर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी म्हणलं तर 2,300 रुपये स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी गव्हर्नमेंटची येते. आणि पॅन नंबरची गव्हर्नमेंट ऑनलाईन फी 131 रुपये देतं. आणखी त्यानंतर 1-2 फॉर्म भरावे लागतात. त्याचा खर्च 4,000 रुपये असतो. त्याला H20 आणि EDT1 वगैरे असं असतं. आता 20 EDT1 वर काय आहे हे आपण नंतरच्या भागात बोलू. पण एक सिंपल खर्च सांगितला की सर तुमच्या आवाजातला डिस्टर्बन्स गेलेला नाही. डिस्टर्बन्स केलेलं नाही का? नाही सर. नाही मग असं हेडफोनचा माईक करतं प्रॉब्लेम असा. आहे सर तुमचा. तो माईक चेंज करा हेडफोनचा.
आता आवाज येतो का? हा? हॅलो. अजून पण काय डिस्टर्बन्स आहे का? हा टेलिफोन आपल्याकडे हॅलो. 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 येतो का आवाज? आवाज येतो का आता? आवाज येतो का? आता खरं नाही. होय का? आपण adjust करू, कारण की आपलं सगळे आपण try केलेले आहे त्या गोष्टी. हा माहिती समोरून बोलू असं बोलू का? हॅलो. हॅलो. हा सर आवाज येतो का? हॅलो. आवाज
समोर ओके ओके ठीक आहे. असुदेत ना आता ठीक आहे. प्रेझेंटेशन आहे इथं. ओके. ठीक आहे. हा आता प्रेझेंटेशन दिसतं का तुम्हाला? नाही नाही दिसत. नाही दिसत. प्रेझेंटेशन वेळ जाऊ. चालेल. हा ओके. हा हा लास्ट प्रयत्न करू. होत असेल तर ठीक आहे, नसेल तर सोडून देऊ. एवढा प्रॉब्लेम काय आला रे? काय टेक्निकल काय राहू दे, संपत आलं आता सगळं, काहीच हरकत नाही. 1-2 स्लाइड्स फक्त शेवटचे आहे, ते पण मी इथे योजनांचे आहे ते आपण प्रेझेंट करणारच आहे. हॅलो हॅलो हा, ऐकू येते का? हा ठीक. हा ओके. तर आता मी तुम्हाला खर्चाचं सांगितलं. खर्चाचं मी इथे दाखवलं होतं ते अगदी टेंटेटिव्ह होतं. नॉर्मल खर्च येतो कंपनी
पुढे फॉर्म नाही, मग ते RO ज्यामध्ये आपण कंपनी फॉर्म झाल्यापासून ते कंपनी चालवण्यापर्यंत काही काही कंप्लायन्स करावं लागतात, ते त्यामध्ये आपण सगळं मार्गदर्शन करू. आता ह्यानंतरची गोष्ट आहे ती त्याचे मुख्य फायदे काय. आता ऑलरेडी उद्दिष्ट तुम्हाला सांगितलं फायदे काय. फायदा असा आहे की तुम्ही जर कंपनीच्या माध्यमातून करता तुम्हाला सरळ आणि थेट बाजारपेठ मिळते. तुम्हाला एक्सपोर्ट पर्यंत कुठलेही रिस्ट्रिक्शन्स नाहीत की तुम्ही तुमचा माल फक्त याच मार्केटला घालायचा, त्याच मार्केटला घालायचा, असं काही नाही. महत्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण प्रायमरी प्रोड्यूसवर काम केलं आहे. प्रायमरी प्रोड्यूस भरपूर वाढलेले आहे, पण त्याची प्रक्रिया आणि त्याचं मार्केट मिळालं नाही आहे. मग काही नवीन योजना येत आहेत, मग तो फायदा आपण उचलण्यासाठी प्रक्रिया उद्योगात जाऊ शकतो. आणि ही शेतकऱ्यांची कंपनी असल्यामुळे गावातच रोजगार निर्मिती होते आणि त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ आपल्याला सहजपणे घेता येतो. आता ते खूप अशा योजना आल्या ज्या ऑलरेडी तुम्हाला माहित आहेत, त्याच्यावर एक वेगळं सेशन आहे, त्यावर आपण बोलू. आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या शेतीमाला योग्य किंमत मिळून शेतकरी बंधू सक्षम होऊ शकतो, असे काही एकदम महत्वाचे फायदे आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून घेऊ शकतो. ठीक आहे, आता इथपर्यंत आपण थांबू आणि आता आपण एक चर्चेचा भाग पुढे घेऊ. हा तेच की. हा हा तेच की. हा आता कसं आहे, कंपनी फॉर्मेशन झाल्यानंतरच्या तुम्ही कंप्लायन्स म्हणताय का? हा, मग आता आपण चर्चेत बऱ्यापैकी त्या गोष्टी होणार, ते होते आणि राहिल्या गोष्टी मी परत कव्हर करतो. म्हणजे चर्चा होऊन थोडंसं काही शंका निरसन देत आणि मग आपण त्यामध्ये जाऊ. आपण काय अजून अर्धा तास यावर कंटिन्यूस करू शकतोय. तर आता जर आपण चर्चेच्या भागात आता आपल्याला काय तुम्हाला काय आपल्या शंका आहेत का, किंवा काय काय करता येईल? हॅलो हॅलो ऐकू येते का तिकडे? हॅलो येते ना? हा हॅलो आता तुम्ही कंपनीचं फॉर्मेशन पाहिलं, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं ते पाहिलं. आता आपण थोडंसं कंप्लायन्सवर थोडंसं बोलू, पण कंप्लायन्सवर आपण आणखी परत बोलू. पण ह्या कंपनीचं फॉर्मेशन, कंपनी म्हणजे काय, शेतकरी त्यांचे डॉक्युमेंट्स, ह्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका आहेत का? आणि त्याची चर्चा व्हावी, म्हणजे कसं तुमच्या शंका निरसन झाल्यावर उद्या तुम्हाला शेतकऱ्यांनी केलं काही क्वेश्चन विचारलं तर त्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही काय करू शकताय, त्यांना सोल्युशन्स देऊ शकताय. हॅलो हा तुमचा आवाज येत नाही, बाहेरून येतो. आता ही सुरुवात हा कंपनी फॉर्मेशन करायसाठी मी घटनाक्रम सांगितला, त्यामध्ये पण मी परत आता तो सांगतो की त्यामध्ये महत्त्वाचं 10 सभासद निवडणं पहिल्यांदा गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा. त्यानंतर 10 सभासदांचे डॉक्युमेंट्स आहेत का पाहणे ही दुसरी स्टेप. की डॉक्युमेंट सगळे असतील तर कंपनीचं नाव CS ना सांगून DST काढणे हा तिसरा आणि चौथी स्टेप. आणि DST काढल्यानंतर आणि कंपनीचं नाव आल्यानंतर अदर डॉक्युमेंट्स तयार करून, मध्ये MOU चे काही शेवटचे पेज असतात, AOA चे काही शेवटचे पेज असतात, त्याच्यावर सही करून शेतकरी दाखला घेऊन ते सुरुवातीचे सगळे डॉक्युमेंट्स, शेतकरी दाखला आणि तुमचे DST हे सगळं जोडून गव्हर्नमेंटला त्यावर फाईल करायचं. असा अगदी सिंपल घटनाक्रम आहे. म्हणजे 10 लोकांनी पहिला एकत्र यायचं, त्याचे डॉक्युमेंट्स घ्यायचे, CST अप्रोच करायचे आणि मग DST काढायच्या आणि मग नाव घ्यायचं आणि मग पुढे जायचं. असा एक साधा सिंपल एक त्यातला भाग आहे. तर तुम्ही 200
फॉर्म करणं गरजेचं आहे. कारण 2-3 डॉक्युमेंट्स जोडणं आणि हे फॉर्म 10 लोक आणि 2 त्यांना शेअर करून घेणे आधार आहे. तोच अधिकार त्यांना ते दिला. नंतर ते तुम्हाला वाटलं की काम करत नाही तर तुम्ही बदलू शकताय. हा आता 5 चे 15 करायचे किंवा जास्त आहेत ते काढून टाकायचे किंवा एखाद्याला बदलायचं अशी जर प्रोसिजर करायचं असेल तर त्यासाठी अगदी प्रत्येक प्रोसिजरचा वेगवेगळा भाग आहे. आता समजा कोणाला ते काढून टाकायचं असेल तर त्या व्यक्तीचा राजीनामा घेणं गरजेचं आहे. समजा तो व्यक्ती राजीनामा देत नसेल तर सभासदांना जनरल मीटिंगमध्ये ठराव पास करून त्या डायरेक्टरना काढायचा पूर्णतः अधिकार आहे. समजा संचालकाने त्या आक्षेप घेतला तर सभासद वोटिंग पॉवर वापरून संचालकाला काढून टाकू शकतात. हा झाला पहिला मुद्दा. मग ते डॉक्युमेंटेशन जे असतं ते वोटिंग पॉवर असेल किंवा त्याचं रिजिग्नेशन लेटर असेल हे एक फॉर्मॅट्स असतात कंपनी कायद्याची, त्यानुसार ते घ्यावं लागतं. आणि त्याचं जे काही काढलेलं प्रूफ असतं म्हणजे रिजिग्नेशन लेटर असेल, राजीनामा पत्र असेल किंवा तुम्ही वोटिंग करून त्याला काढून टाकलेला ठराव असेल तो ROC कडे सबमिट करून केल्या काही त्याचे फी येतात. 2 ते 3 एका आता आहे शेअर्स हे कंपनी फॉर्मेशन होताना 10 लोकांना आपोआपच मिळतात. त्याचे शेअर सर्टिफिकेट दिले जातं. ओके. आणि नंतरचे जे शेअर्स आहेत काय तर ते नंतरचे शेअर्स तुम्हाला लोकांना अलॉटमेंट करून त्यांना शेअर सर्टिफिकेट द्यावं लागतं. 10 सोडून जी घेणार आहे त्यांना. शेअर्स आणि मतदानाचा एक संबंध असा आहे, तुमच्याकडे किती रुपयाचे शेअर्स आहेत याला महत्व नाही. तुमच्या एक व्यक्ती आहे आणि एकच मतदानाचा अधिकार त्याला असतो. ओके. म्हणजे समजा तुमच्याकडे 1 लाखाचे शेअर्स आहेत आणि एखाद्या व्यक्तीकडे 100 रुपयाचे शेअर्स आहे आणि तुमच्याकडे 1 लाखाचे
1000 शेअर्स आहेत 100 रुपये प्रमाणे. तर तुम्हाला नियम जेवढे शेअर्स एक मत एवढे व्यक्ती तेवढं हॅलो. तर मला एक प्रश्न जबाबदार हा दुसरा की नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार हॅलो सर, प्रश्न समजलेत का? हा त्यांचं की विचारलंय इकडे या. पाठवू सर. ठीक आहे. त्यांचं मत आहे की कंपनीचे आर्थिक व्यवहार हॅलो. हा सर. अमोलजी, आवाज ऐकू येतोय का अमोल सर? हा सर, येते सर. कंपनीची आर्थिक जबाबदारी, मुळात कंपनीचं मालक हे शेतकरीच असतात. जो सभासद तोच मालक असतो, एकदम साधं बोलायचं झालं तर. पण कंपनीचे आर्थिक व्यवहार करण्याचं जे काही अधिकार असतो तो संचालक मंडळाला दिलेला असतो. संचालक मंडळाने जर कायद्याच्या नियमानुसार जर व्यवहार केलेत तर त्याला संचालक मंडळ जबाबदार नसतं. पण जर त्याने कायद्याच्या बियॉन्ड व्यवहार केलेत, अल्ट्रा व्हायरस, त्यांना नसलेले अधिकार वापरून जर त्यांनी निग्लिजन्स केला, कंपनीचा मुद्दाम लॉस केला, स्वतःचा फायदा करून घेतला, तर मात्र त्याला संचालक मंडळ जबाबदार असतं आर्थिक व्यवहाराला. आता मी एक एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही कंपनीनं लोन घेतलेलं आहे, लोन, आणि ते एखाद्या प्रोजेक्टसाठी वापरलं असेल, ठीक आहे. तर ते प्रोजेक्टसाठी वापरलेलं जे लोन आहे ते तुम्ही प्रोजेक्टसाठीच वापरलं असेल, ठीक आहे. जर संचालकांनी प्रोजेक्टच्या बियॉन्ड स्वतःच्या फायद्यासाठी किंवा अनवॉन्टेड खर्च केलेत की जे कंपनीला गरजेचे नव्हते, गाडी घेतली, काय घेतली, स्वतःना अलॉट करून घेतल्या, तर मात्र लोनची परतफेड जर वेळेत झाली नाही तर त्याला जबाबदार संचालकाला पकडलं जातं. बोला आता. दुसरा प्रश्न आहे सर की यावर असणार आहे. हॅलो. अशी व्यक्ती कोण आहे की ज्यांचं प्रशासकीय नियंत्रण असेल? हा बोला. हॅलो. बोला. हा सर. तर या कंपनीवर प्रशासकीय नियंत्रण जवळची कोणती व्यक्ती असणार, कोणती अधिकारी व्यक्ती असणार की जे प्रशासकीय नियंत्रण करेल? कंपनीवर कायदेशीर बाबी व्यवस्थित सांभाळल्या जातात की नाही याचं नियंत्रण प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण सांभाळेल? अमोल सर, परत तुझा प्रश्न आहे कंपनीचं काम व्यवस्थित चाललंय याच्यासाठी प्रशासकीय नियंत्रण जवळपास कुणाच असणार आहे? जसं की सहकारी विभागामध्ये रजिस्टर वगैरे असतात. काय लक्षात? बरोबर. त्यांचं मत कसं आहे की कंपनीचं हा बरोबर. आता कंपनी, मग मी सांगितलं, कंपनी ही हॅलो हॅलो हा बोला सर, मी ऐकतो.
कंपनी ना ही कंपनी कायद्याच्या अंडर फॉर्म होते. ओके. आणि त्यामध्ये मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी मंत्रालय मेन जबाबदार असतं. त्याच्या अंडर आरओसी म्हणून एक भाग असतो. ठीक आहे. आरओसी मध्ये रजिस्ट्रार ऑफ कंपनीज म्हणून आहेत, ज्याचं आपल्या भागासाठीचं कार्यालय पुण्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये दुसरं कार्यालय मुंबईमध्ये आहे. तर तो जो काही आरओसी आहे, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज म्हणून एक अधिकारी असतो मेन, की ज्यांच्याकडे आता निम्मा महाराष्ट्र पुण्याला जोडलेला आहे, निम्मा महाराष्ट्र मुंबईला जोडलेला आहे. तर तेच हेड लायबल असतात. समजा एखाद्या व्यक्तीने चुकून फ्रॉड केला किंवा कंपनीच्या विरोधात कोणाला तक्रार करायची असेल तर तुम्ही आरओसी कडे तक्रार करून, त्या जो काही रजिस्ट्रार आहे त्याला आपण आरओसी म्हटलं, तर त्यांच्यावर तक्रार करून तुम्ही तक्रारीचं निवारण करून घेऊ शकताय. तक्रारी ऑनलाईन होतात. तुम्हाला पुण्याला किंवा मुंबईला जायची गरज लागत नाही. कंपनी काय मंत्रालयाच्या अंडर एमसीए म्हणून जे काही वेबसाईट आहे ज्याच्यावर कंपनी फॉर्म केली जाते, त्याच्या तिथे तुम्हाला तक्रारी ऑनलाईन करता येतात. आणि ते व्यवस्थापन आरओसी बघतो, कंपनीचं व्यवस्थापन, की डायरेक्टर कोण काढला जातो, कोण निघला जातो, मुद्दामपणा अन्याय केलाय का, किंवा सभासदांचा अन्याय झालाय का, डायरेक्टरांनी काय केले काय, सगळ्याच जे वॉच डॉग म्हणून काम करतात ते आरओसी म्हणून करतात. सहकारी संस्था आणि ह्यामधला जर फरक आपण विचारात घ्यायला गेलं तर कंपनी ही पूर्ण देशभर काम करू शकते. सहकारी संस्था ह्या राज्याच्या कायद्यांतर्गत काम करतात. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना राज्याच्या पलीकडे जायला बऱ्याच मर्यादा असतात, पण इथं तशा मर्यादा नसतात. लायबिलिटी म्हणाला तर कंपनी कायद्यानुसार एखाद्या शेअर होल्डरची लायबिलिटी ही त्यांना घेतलेल्या शेअर पुरती असते. ओके. त्यानंतर कंपनीचे शेअर्स हे ट्रान्सफरेबल असतात. ट्रान्सफरेबल म्हणजे काय, की समजा तुमच्याकडे शेअर्स आहे तर तुम्ही तो शेअर दुसऱ्या व्यक्तीला विकू शकताय, जो शेतकरीच पाहिजे. पण सहकारात तसं नाही आहे. तुम्ही ते सरेंडर करायचे आणि मग तुम्ही दुसरे घ्यायचे. तर सहकाराला लायसन्सच्या मर्यादा असतात, तर ह्याला मर्यादा नसतात. कायद्यानुसार मिटिंग्स असतील किंवा तुमचा बिझनेसचा स्कोप वाढवणे असेल, इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करणे असेल, मार्केटिंग असेल, ब्रँडिंग असेल, ह्याला बऱ्याच मर्यादा असतात. म्हणून सहकार्याच्या ह्याच्यातून म्हणजे चौकटीतून कंपनी करणं हे अतिशय चांगलं असतं. म्हणून मी अमूलचं एक्झाम्पल दिलं होतं. अमूलच्या चेअरमनने तेच स्पीच दिलं की आम्हाला प्रत्येक गोष्टीला स्टेट गव्हर्नमेंटची परमिशन गरज होती. तर आता कंपनी कायद्यानंतर आम्हाला ऑनलाईन सगळ्या परमिशन मिळून जातात. म्हणजे अगदी तुम्ही डायरेक्टर बदला, काही बदला, निवडणुका लावा, हे सगळं ऑनलाईन होतं. तुम्हाला कुठल्याही ऑफिसला जायची गरज नाही आहे. तुम्ही कायद्याचं पालन केल्यावर तुम्हाला कोणी विचारू शकत नाही. त्याचप्रमाणे त्यांना ब्रँचेस गुजरातच्या बाहेर काढता येत नव्हत्या. तर आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासारख्या ठिकाणी अमूल प्लॅन्टचा विचार करते किंवा इथपर्यंत पोहोचलेला आहे. हे कशामुळं, तर फक्त कंपनी कायद्यामुळं. तर ज्या काही मर्यादा कोऑपरेटिव्हला होत्या त्या कमी करून कंपनी कायद्यामध्ये जाणं गरजेचं आहे. हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. हा. आता तुम्ही चांगला मुद्दा उपस्थित केला. हा थोडासा सीएनचा मुद्दा येतो. तर आता मी त्यामध्ये जरा 2-3 गोष्टी अगदी व्यवस्थित इलॅबोरेट करून सांगतो. आता आपण महत्वाचा मुद्दा टॅक्सेशनचा मुद्दा बोलू. ओके. कारण की बऱ्याच वेळा काय होतंय, शेतकऱ्याच्या उत्पन्नाला टॅक्स नसतो, मग कंपनीकडून आम्हाला फायदा काय जर टॅक्स बसणार असेल तर. हा शेतकऱ्यांकडून आम्हाला वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. मुळात 2 ते 3 प्रश्न वारंवार विचारले जातात. त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की टॅक्सेशन किती बसतं, काय बसतं. तर आपल्या इन्कम टॅक्स कायद्यानुसार शेतकरी जे उत्पादन करतो आणि त्याच्या अगदी प्रायमरी प्रोसेस करून डायरेक्ट मार्केटला विकतो, त्याच्यातून येणारं जे उत्पादन आहे त्याला टॅक्स बसत नाही. हा एक इन्कम टॅक्सच्या अंडरचा टॅक्सचा मॅटर आहे. मात्र जर कंपनी काढली तर मग कंपनीला टॅक्स डायरेक्ट आहे, म्हणजे अगदी 22% आज टॅक्स आहे. मग तो जर आम्हाला शेतकरी म्हणून जर टॅक्स होत नसेल तर कंपनीचा टॅक्स काय देऊ, आम्ही का कंपनी काढू, असा क्वेश्चन केला जातो. तर कंपनीला देखील
म्हणजे प्रोडक्शन आणि त्याचं प्रायमरी प्रोसेसिंग, अगदी हार्वेस्टिंग वगैरे, म्हणजे प्रक्रिया नाही. प्रक्रिया करून तुम्ही जर पॅकेजिंग केलात, फायनल प्रोडक्ट्स बनवलात आणि विकलात, तर ते जेवढं तुम्ही उत्पादन घेताय तेवढ्यावर टॅक्स आहे. पण पहिलं जे शेतकऱ्यांकडून तुम्ही जो माल घेताय आणि त्याच्यावर जे प्रायमरी मग तुम्ही काय करताय, डायरेक्ट मार्केटला विकून टाकताय. तर अशा केसमध्ये तुम्हाला काय लागत नाही, म्हणजे टॅक्स बसत नाही. पण तुम्ही जर भाजीपाल्याचं डिहायड्रेशन केलं, भाजीपाल्यावर प्रक्रिया केली, त्याच्यापासून काय तुम्ही बाय प्रोडक्ट्स बनवलेत, चॉपिंग वगैरे केलेत आणि परत ते एकदम एक्सपोर्ट लेवलला गेले, चांगल्या ह्यांना गेले, तर त्यामध्ये फक्त तेवढा जो पुढचा सेल झाला आहे, सेल सोडून जो पुढचा सेल झाला आहे तेवढ्यावर मात्र टॅक्स बसतो. असा त्याचा एक कन्सेप्ट आहे. हा झाला एक टॅक्सेशनचा मुद्दा. आता दुसरी गोष्ट झाली की ऑडिट्स. तर कंपनीचं ऑडिट प्रत्येक वर्षी सीएनच्या कडूनच करून घ्यावं लागतं. हा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि हा तर मुद्दा चांगलाच आहे, कारण जर सीएनच्याकडून ऑडिट करून घेतलं तर अकाउंटेबिलिटी राहते, आणि अकाउंटेबिलिटी ठेवणं कंपनीची अत्यंत गरजेचं आहे. ओके, कारण जर अकाउंटेबिलिटी नसेल तर मग सगळा कोऑपरेटिव्ह सारखा एक आपल्याला घोळ तिथे होतो. सहकारात अडचणी काय झाल्या, त्यांचं ऑडिट हे सीएनच्या अंडर आणलं नाही, तर जीडीसीएनच्या अंडर आणलं. जो काही आपला याचा रेग्युलर ऑडिटर असतो त्याच्या अंडर आणलं, सीएनच्या अंडर आणलं नाही. आणि सीएनच्या अंडर आणलं नसल्यामुळेच बऱ्याच त्यामध्ये त्रुटी राहिल्या गेल्या. पण कंपनी खात्याच तसं नाही आहे. तुम्हाला कंपल्सरी सीएनच्याकडून ऑडिट करून त्यांचा प्रत्येक वर्षाचा ऑडिट रिपोर्ट घेऊन बॅलन्स शीट्स बनवून ते तुम्हाला आरओसी जे मग मी सांगितलं त्यांना तुम्हाला सादर करावं लागतं. मग ते सादर करण्यासाठी तुम्हाला सीएस कडे यावं लागतं, आमच्यासारख्या सीएनच्याकडून ऑडिट रिपोर्ट्स घेऊन, आणि ते आम्ही सादर कशाला करतो, आरओसीला करतो आमच्या सहीने. हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. सर बोला आता. हॅलो. काय आहे, शंका असतील ना, आता पण चर्चा करायला हरकत नाही, कारण की तुम्हाला बऱ्याच अंशी शेतकरी आता विचारणार आहेत. आता जर तुम्ही आत्ताच अलीकडच्या काही स्कीम बघितल्या, मग त्यामध्ये पीएमएफएमई ची ओडीओपीची असेल किंवा स्मार्ट असेल किंवा आता एशियन डेव्हलपमेंट बँकेची स्कीम आलेली आहे त्यांच्या माध्यमातून, ते पण तुम्हालाच लागू होणार आहे. नाबार्डच्या काही स्कीम आता परत आपल्याकडे वळवण्यात आलेल्या आहेत. तर हे तुम्हीच मेन म्हणजे तिथलं महत्वाचे माणूस असणार आहे, आणि तुम्हालाच त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं लागणार आहे की कंपनी का काढायची, कशी काढायची असते. तेव्हा तुम्ही अँसरेबल असणार. तेव्हा तुम्हाला आता थोडी माहिती मिळाली बेसिक, तर बराचसा फायदा होऊन जाईल असं मला वाटतंय. त्यामुळे तुमचे काही क्वेश्चन असेल तर आता विचारू शकताय तुम्ही. हॅलो सर, नमस्ते. हा सर, नमस्ते. हा सर, नमस्ते. नमस्ते. प्रश्न एक असा आहे की कंपनी जे रजिस्टर होते त्याचा उद्देश समजा फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे आणि ते समजा दुधामध्ये काम करणार असेल आणि मध्यावधीमध्ये त्यांनी ठरवलं की आपल्याला एका दुसऱ्या कमोडिटीमध्ये काम करायचं आहे, तर जे शेअर होल्डर असणार ते दूध उत्पादक असणार आहेत, बरोबर आहे, ते त्या एरियातले असतील, आणि जर दुसरी कमोडिटी असेल तर दुसऱ्या एरियातली असेल. तर जो फक्त ते खरेदी करणार कंपनी दुसरे कमोडिटी, तर ते बिगर सभासद असणार. त्या खरेदीमधून प्रोसेसिंग करून जो काही कंपनीला प्रॉफिट होईल तो कंपनीच्या मूळ सभासदांना लाभांश वाटप होणार की नाही होणार? हा, तुम्ही चांगला प्रश्न केलात. आता मुळात कसं होतं, कंपनीचं जे उद्दिष्ट असतं ते एमओए मध्ये असतं, ऑब्जेक्टिव्ह. त्यामध्ये लिबरल असतं, म्हणजे त्यामध्ये असं रेस्ट्रिक्टेड नसतं फक्त दुधासाठी आहे किंवा भाजीपाल्यासाठी आहे. तर त्यामध्ये सगळ्या प्रकारचा बिझनेस कंपनी करू शकते असे प्रोव्हिजन असते. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, समजा आता एखादी दुधातली कंपनी आहे जी दुधामध्ये काम करते आणि कंपनी ठरवली की दुसऱ्या बिझनेसमध्ये काम करायचं, तर कंपनी ठरवणं म्हणजे कोण ठरवणार, तर एकतर पहिल्यांदा डायरेक्टर ठरवावं लागतं, आणि ते कुणाला मान्य लागतं, सभासदांना मान्य लागतं. मग मुळात आपल्या कंपनीचा मूळ सभासद कोण आहे, जो दूध उत्पादक आहे. त्यांनी मान्यता दिली तर कंपनी दुसऱ्या बिझनेसमध्ये उतरू शकते, पहिली गोष्ट.
ठीक आहे. आता असं समजू की त्यांनी मान्यता दिली, ठीक आहे, कंपनीला दुधामध्ये जरा लॉस आहे म्हणून आता आपण दूध उत्पादक शेतकरी कमी होत आहेत आणि आपण आता भाजीपाल्यामध्ये जाऊ, तर कंपनी भाजीपाल्यामध्ये जाऊ शकते. मात्र त्यामध्ये येणारा जो बेनिफिट आहे, हा जो काही बोनस आपण म्हणू किंवा पॅट्रोनॉजी बोनस म्हणू किंवा डिव्हिडंड म्हणू, जो काही फायदा आहे जो सभासदांना वाटायचा आहे, तो फायदा मूळ सभासदालाच मिळतो, जो ओके ओके. त्या तारखेला कंपनीचा सभासद म्हणून काम करतो त्या सभासदाला मिळतो. आणि कंपनीचा सभासदाचा आणखी एक सांगतो मी काय आहे, की कंपनीचा सभासद ही अशी गोष्ट आहे की त्याला तुम्ही काढून टाकू शकत नाही. त्यानंच स्वतःचे शेअर्स विकावे लागतात, ट्रान्सफर करावे लागतात दुसऱ्याला, अन्यथा तुम्ही कुठल्याही सभासदाला काढून टाकू शकत नाही. त्यामुळे सभासद हा कंपनीमध्ये अतिशय सेफ्टी असतो. भले मग दुसऱ्या बिझनेसमध्ये कंपनी जाऊ देत, त्याचा डिव्हिडंड त्याला मिळण्यास तो काय आहे, इलिजिबल आहे. तर याच्याशी अनुषंगाने एक असा प्रश्न आहे माझा, की फक्त सभासदत्व पैसे भरून त्याचा शेअर घेतला त्यानं, आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणतो, तर आता ऊस साखर कारखान्यांना काय आहे की किमान 3 वर्षातनं तरी एकदा त्यांना ऊस घातला पाहिजे त्या संस्थेला, कारखान्याला. तसं या ह्याच्यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये तर त्याला त्या कंपनीला दिलं पाहिजे अशी अट आहे काय? कायद्यानुसार अशी कोणतीही अट नाही. ओके. पण कंपनी स्वतःची नियमावली बनवू शकते, त्यामध्ये तुमच्यावर अग्रीमेंट करू शकते की तुम्ही आम्हालाच घाला. का? कारण की कंपनी जो प्रक्रिया उद्योग उभा करणार असते ते तुमच्या प्रायमरी प्रोड्यूसवर कन्सिडर करूनच उभा करणार असते. त्याच्यामुळे कायद्यानुसार अशी कुठलीही अट नाही की त्या सभासदाने कंपनीलाच घालावं. ओके ओके. ठीक आहे. हा, पण कंपनी इंटरनली त्यांच्याबरोबर अग्रीमेंट करून वगैरे त्यांचा माल त्यांनाच द्यावा ह्यासाठी थोडंसं फोर्स करू शकते. पण शेवटी लिगल जर विचार करायला गेलं तर कुठल्याही सभासदावर कंपनी कंपल्शन करू शकत नाही. ओके सर. आणि याच्याशी संबंधित अनेक असा विषय येतो की आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा विषय होत आहे बऱ्याच ठिकाणी, की दर ठरवले जातात प्रोडक्शनचे, भविष्यातील इतक्या दरानं आम्ही तुमचं खरेदी करू. तर ही जी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे ती अशी कॉन्ट्रॅक्ट करू शकते का सभासदांच्या सोबत किंवा बिगर सभासदांच्या सोबत? 100% करू शकते. फार्मर प्रोड्युसर कंपनीचा सुदैवानं स्कोप वाईड ठेवलाय. वाईड म्हणजे एकदम ओपन स्कोप ठेवलाय की कंपनी काही करू शकते असं आपण म्हणू, पण ती शेती रिलेटेड आणि प्रोडक्शन रिलेटेड वगैरे मार्केटिंग असावं, शेतीचा बेस असावा असं. तर ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग देखील शेती करू शकते. ह्यामध्ये 2 प्रकारे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू शकते. डायरेक्ट शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन कॉन्ट्रॅक्ट करून त्यामधली पिकं घेऊ शकते, किंवा पिकं त्यांनी पिकवायला लावून त्यांना योग्य तो हमी भाव देऊन त्यांची पिकं घेऊ शकते. ओके. कशा प्रकारे तुम्ही मॉड्यूल राबवू शकताय, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल किंवा तुम्ही ग्रुप फार्मिंग असेल, कशा प्रकारे तुम्ही राबवू शकताय. आता त्याचं एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. काही केळी एक्सपोर्ट मधल्या, आता सातारा बारामती साईडला कोण असेल तर सांगतो, INI फार्म्स नावाची कंपनी आहे, किंवा पुणे साईडला एक सॉरी नाव विसरलो मी त्या कंपनीचं, एक फूड्स मधली कंपनी आहे. ती हे कंपनी करत होती. तर त्यांची काय असायची की 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये एक 50 एकर ते 100 एकरचा तरी काय असावं आमच्यासाठी, हे एक एवढ्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला केळीचं उत्पादन काढावं, त्यांना मी हमी भाव देऊ. मग त्यामध्ये ग्रेड 1च्या केळ्या आम्ही 9,000 ने घेऊ, ग्रेड 2च्या केळ्या आम्ही 8,500 ने घेऊ किंवा 8,000 ने घेऊ, आणि ग्रेड 3च्या केळ्या आम्ही 5,000 रुपये घेऊ. ओके. आणि त्यामध्ये फ्रूट केअरिंग वगैरे ते करायचे. तर हा ऑलरेडी आता काय झालं आहे, या कायद्यामुळे थोडंसं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आंदोलनामुळे वगैरे असं आहे, पण मुळात हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा अशा प्रकारचं हे खूप दिवसापासून सुरूच आहे, आणि ज्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदाच होतो. कारण की हमी भाव आज केळीला बघा 14,000 रुपये पण दर मिळतो आणि 2,000 3,000 पण मिळतो. म्हणजे नेमकं आपल्या केळीला 3,000 दर मिळाला असं 80% शेतकऱ्यांचं होतं. हे जर तुम्हाला 8,000 हमी भाव असेल तर तुम्हाला 14ची पण गरज नाही. 8,000 तुम्हाला माहिती आहे माझा 40% बेनिफिट आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला टिश्यू 15 रुपयाला मिळतो तो 12 रुपयाला मिळणार. फ्रूट केअरिंग कंपनी करणार. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, माझ्यासमोर काय आहे त्यातलं. असं काय 30 कंपन्या असतात. ठीक आहे. सर अजून एक अशाच संदर्भातला प्रश्न आहे की आपण समजा महाराष्ट्रामध्ये आपण जर आता एक फार्मर प्रोड्युसर कंपनी केली आणि तिनं सफरचंदाचं जर खरेदी करून जर त्याचं सप्लाय द्यायचं किंवा पुढे चेन डेव्हलप करायचा विचार केला तर ते आपण करू शकतो का? असं काही नाही की बाबा तिथं लोकलच उत्पादित होणारा माल विकू शकतात, असं काही नाहीये.
नाही आहे. मी तुम्हाला आणखी तेच सांगतो की कंपनीचा स्कोप वाईड आहे. तुम्ही जो विचार करायचा तो तुम्ही करू शकताय. ओके. आणि तुम्ही चांगला क्वेश्चन विचारला, कारण काय होतंय, शेतकरी उत्पादक म्हणजे उत्पादकांचं उत्पादन, त्याच्यावर प्रक्रिया, हा मुळात हेतू आहे कंपनी फॉर्मेशनचा. ह्याबद्दल माझं दुमत नाही आहे. ओके. पण तुम्ही शेतीतल्या कुठल्याही प्रोडक्टचं ट्रेडिंग करू शकताय. म्हणजे तुम्ही काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि हिमालयातून तुम्ही सफरचंद आणून तिकडे विकू शकताय. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अट नाही. एक्सपोर्ट करू शकताय, इम्पोर्ट करू शकताय, काही करू शकताय तुम्ही. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू. आणखी काही शंका कुणाला जरासा यावेळेस पुढे? कंपनी फॉर्म्युलेशन कंप्लायन्स आहेत. आवाज येतोय. कंपनी फॉर्म्युलेशन नंतर काय कंप्लायन्स असतात. हा, कंपनी फॉर्मेशन अगदी मी सांगतो थोडक्यात, पण प्रॉपर कंप्लायन्स सांगतो. कंपनी फॉर्मेशन नंतर एकदा कंपनी फॉर्म झाली म्हणजे काय, तुमचं सर्टिफिकेट इश्यू होणं. सर्टिफिकेट इश्यू झाल्यानंतर तुम्हाला पहिली स्टेप जी घ्यावी लागते, तुम्हाला बँकेत अकाउंट ओपन करावं लागतं. बँकेत अकाउंट ओपन करणं हा तुमचा पहिला मुद्दा झाला. त्यासाठी तुम्हाला ते सर्टिफिकेटची, त्या एमओएची आणि सीओआय ची गरज असते. म्हणजे एमओए, एओए आणि सीओआय म्हणजे सर्टिफिकेट्स, अशा 3 गोष्टींची गरज असते. आणि त्याचप्रमाणे ज्याला तुम्ही सहीचे अधिकार देणार आहात संचालकांच्या पैकी, त्याच्या नावाने एक ठराव लागतो. तो आम्ही इंग्लिशमध्ये करून घेतो. त्यामध्ये त्या बँकेचं नाव येतं, ब्रँचचं नेम येतं, वगैरे वगैरे ऍड्रेस येतो सगळा. आणि तो तुम्ही बँकेत जाऊन त्याचं खातं ओपन करायचं. खातं ओपन करताना ती 5च्या 5 संचालकांचे आधार कार्ड मागणार, पॅन कार्ड मागणार, वगैरे वगैरे. ते केवायसी ऍज पर द बँक नॉर्म्स तुम्हाला मागून घेतील. आणि त्यानंतर तुम्ही एकदा बँक अकाउंट ओपन झालं की पहिले जे 10 सभासद आहेत त्यांनी स्वतः पहिला शेअर्सची अमाऊंट कशामध्ये आणायची, त्या बँक अकाउंटला आणायची असते. मग त्यामध्ये काय होतं, नॉर्मली आपण कंपनी फॉर्मेशन करताना सुरुवातीला प्रत्येक सभासदाची 1,000 रुपयापासून 10,000 पर्यंत जे काय असेल ते ठरलेली बँक अकाउंटची रक्कम त्यामध्ये आपण घेतो. आणि ते एकदा भरल्यानंतर हे सगळं ट्रान्झॅक्शन तुम्हाला पहिल्या 6 महिन्यामध्ये करावं लागतं. मुळात त्याला 2 महिन्याचीच अट आहे, मात्र त्याला 6 महिन्यापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय. म्हणजे आपण असं 180 दिवस पकडू. म्हणजे 180 दिवसाच्या आत तुम्ही अकाउंट काढून त्यावरती जे काही सुरुवातीचे पैसे आहेत, म्हणजे 1,00,000 ठरला असेल, 50,000 ठरला असेल, 10,000 ठरला असेल, प्रत्येकी 1,000 ठरला असेल, प्रत्येकी 2,000 ठरला असेल, ते आणावं लागतं. आणि त्याचं ना तुम्हाला ते स्टेटमेंट काढावं लागतं. हा, आणि स्टेटमेंट काढून ना ते आमच्याकडे द्यावं लागतं. आम्ही ते गव्हर्नमेंटला पाठवतो आणि मग तुम्ही कंपनीचा बिझनेस स्टार्ट करू शकताय. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीचं सर्टिफिकेट येणं एवढाच भाग नसून, तुम्ही कंपनीचं सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्ही अकाउंट काढून, स्टेटमेंट काढून गव्हर्नमेंटला दिल्यानंतर कंपनी तुम्हाला जे काही फॉर्मचं एक परत ते चलन निघतं, त्यानुसार तुम्ही बिझनेस सुरू करायचा असं ठरलं जातं. हॅलो, बेलदार सरांचा काही क्वेश्चन आहे का? हा, यानंतर मी आणखी सांगतो कंप्लायन्स मध्ये. हॅलो, हा, ह्यामध्ये हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा म्हणजे कंपनीची पहिली बोर्ड मीटिंग साधारण पहिल्या 1 महिन्यामध्ये घ्यावी लागते. त्यामध्ये तो बँकेचे अकाउंट ठराव पास करावा लागतो. आणि त्याचप्रमाणे एखादा ऑडिटर अपॉइंट करावा लागतो. पण ते ऑडिटर अपॉइंट करणे कंपल्सरी नाही आहे, म्हणून आम्ही ते सांगत नाही. पण पहिले 1 महिन्यामध्येच तो सीए कोणतरी अपॉइंट करून ठेवावा लागतो. तर हा झाला दुसरा कंप्लायन्सचा मुद्दा. तिसरा कंप्लायन्सचा मुद्दा म्हणजे तुमचं जेव्हा फायनान्शियल इयर संपेल तेव्हा तुम्हाला सीएनच्याकडून ऑडिट करून फायनान्शियल रिपोर्ट्स घ्यावे लागतात. आणि ते फायनान्शियल रिपोर्ट्स किंवा ऑडिट रिपोर्ट्स म्हणजे काय, बॅलन्स शीट्स वगैरे बनवावे लागते. त्यांच्यावर तुम्ही सगळे ट्रान्झॅक्शन दाखवून कशा प्रकारे तुम्ही गेल्या वर्षी कंपनीत काम केलं आहे, आणि त्यानंतर काय ऑडिट रिपोर्ट्स म्हणजे फायनान्शियल बॅलन्स शीटचे फिगर्स आणि हे ते सगळं फायनल करून त्यावर 2 डायरेक्टरांची सही आणि सीएची सही येते. ती तुम्ही आमच्या जाऊन द्यायची असते. आम्ही काय करतो, ती गव्हर्नमेंटला सबमिट करतो. हा झाला तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा म्हणजे जे सगळे 5च्या 5 डायरेक्टर असतात त्यांचं प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंटकडे केवायसी करणं गरजेचं आहे. मग केवायसी मध्ये तुम्ही काय करावं लागतं, त्या डायरेक्टरचा जो काही ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर पहिला दिला आहे
तो रिचेक केला जातो की बाबा हाच आहे, कारण त्याचे ते आपले डॉक्युमेंट्स अपलोड करून ते 5 लोक आहेत. हा, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, कंपनीचं व्यवस्थापन करू शकतो. एवढेच महत्वाचे 4-5 कंप्लायन्स आहेत. परत मग दुसरे कंप्लायन्स हे प्रोजेक्ट वाईज ठरतात. मग तुम्ही कुठल्या स्कीमला जाणार, त्याचं ऑनलाईन सबमिशन केलं का, शेअर होल्डर वाढवले का, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्कीम वाईज ठरतात. 10 लोकांच्या पण कंपनी चालवू शकताय, 1 लाख लोकांच्यावर देखील कंपनी चालवू शकताय. बोला सर. आता कंपनी फॉर्मेशन, कंपनीचं अप्लाय या विषयाला काय काय मुळात ठीक आहे. पडद्यानंतर अजून एक लेक्चर सकाळी आपलं कुणा शंका नसेल तर मी, कुणा शंका आहेत का सर? हा बोला. सर, एका शेअर होल्डरकडे कमीत कमी किती लँड होल्डिंग असायला पाहिजे? हा, आता इथं कसं आहे, कायद्यानं अशी कुठली अट दिलेली नाही आहे. काय अगदी 1 गुंठ्याचा 7/12 जरी असेल शेतीचा तरी चालतो, किंवा अगदी 100 एकरचा 7/12 असला तरी चालतो, किंवा 1 गुंठ्याच्या 7/12वर 4 नावे असतील तरी चालतात. म्हणजे किती नावं असली तरी चालतात. सर त्यामुळे शेअर होल्डिंग मी शेअर देण्यासाठी कुठली अट नाही आहे. एका 7/12वर जर चौघांची नावं असेल तर 4ही शेतकरी आपला शेअर होल्डर होऊ शकतात का? होऊ शकतो, नक्की होऊ शकतो. त्यात काहीच वाद नाही. आणि तुम्ही घरातील तालुका एकच्या कृषी घरातील अधिकारी जरी किंवा मुलगा तुमचे, किंवा सक्षम अधिकारी का डिक्लेअर केलेत का? आता कसं आहे, कायद्यानं सक्षम अधिकारी काय सांगतात मी तुम्हाला सांगतो. महसूल खात्यातलं अगदी तलाट्यापासून ते कलेक्टर पर्यंत, आणि तुमच्या विभागातील म्हणजे कृषी विभागातील अगदी कृषी सहाय्यकापासून ते जिल्हाधीश कृषी अधिकाऱ्यांच्या लेवलच्या अधिकाऱ्यांचा दाखला चालतो. मात्र हे नुसतं कायद्यानं सांगितले, पण प्रॅक्टिकली घेताना ती तालुका कृषी अधिकारी किंवा चालत असेल ना, म्हणजे जर त्यांना घोषित केलं असेल तर कृषी साहेब पण चालेल ना, कशाला विनाकारण जायचं. आता काय होतं, त्यामध्ये ते काय म्हणतात, राऊंड सील मागतात. राऊंड सील दाखल्यावर. राऊंड सील हे माझ्या माहितीप्रमाणे तालुका कृषी अधिकाऱ्यांचं असतं, त्याच्या खाली मंडळ अधिकारी किंवा कुणाचं नसतं. ओके. आपण थोडासा गोंधळ आहे सिस्टीमचा. काही वेळा आम्ही जे चालवले ते अगदी कृषी सहाय्यकाचे पण चालवलेत, मंडळ अधिकाऱ्यांचे पण चालवलेत, कृषी पर्यवेक्षकांचे पण चालवलेत, आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांचे पण चालवलेत, आणि चालले पण नाही. म्हणजे आता ह्यामध्ये कसं आहे, कायदा जरी सांगितलं तरी टेक्निकली काही गोष्टी तिथं बसणाऱ्या व्यक्तीवर काही वेळा डिपेंड असतात. पण म्हणून आम्ही स्पष्ट सांगतो काय, की थोडंसं तालुका कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी किंवा मग कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, असं ह्या लोक असतात. माझा एक प्रश्न शेवटचा आहे. बाकी तुमचे जे आपण पहिले 10-5 काय पूर्ण झाली कंपनी सबमिट झाल्यानंतर करायचं ते काय कार्यपद्धती काय असणार? नाही, वाढलेल्या सभासदांची नोंदणी वगैरे कशी करायची असं म्हणताय का? हा, कसं असतं, पहिले 10 झाल्यानंतर नंतरची नोंदणी ही सभासद वाढवण्यासाठी काही त्याची कंपनी कायद्यानुसार डॉक्युमेंटेशन असतात. म्हणजे त्यांना एक कंपनीचं ऑफर लेटर दिलं जातं. त्या ऑफर लेटरमध्ये त्यांना सांगितलं की कंपनी शेअर 10 रुपयाला, 100 रुपयाला, 1000 रुपयाला आहे, तो तुम्ही घेऊ शकता. मग तो व्यक्ती त्या लेटरवर सही करून ऑफर लेटरवर ऍक्सेप्टन्स देतो की मी देऊ शकतो. त्याबरोबर त्यांना कंपनीच्या अकाउंटला पैसे देणं गरजेचं आहे. आता नॉर्मली कसं होतं, कंपनीच्या अकाउंटला पैसे हे कशा प्रकारे यावे, कंपनीच्या अकाउंटला पैसे हे त्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये यावे. मग ते अकाउंट इंटरनेट मधून येऊ देत, बँकिंग मधून, मोबाईल बँकिंग मधून येऊ देत, चेक टाकू देत, डीडी टाकू देत, पण कॅश मध्ये पैसे कंपनीचे शेअर होल्डरचीच आहे. आणि ते पैसे आल्यानंतर स्टेटमेंट जर तुम्ही पीएफ आणून दिलं, पीएफ काय करतो, ते जे काही लिस्ट लोक नंतर निवडून देणार आहे त्याची लिस्ट बनवतो, त्याच्यावर तुमच्या सह्या घेतो, आणि त्या सह्या घेऊन मग काय करतो, ते सक्षम अधिकाऱ्याला म्हणजे आरओसी कंपनीचे, ओके, तर त्या रजिस्ट्रारकडे सबमिट करतो. रजिस्ट्रारकडे सबमिट करून त्याचं लिस्ट ही गव्हर्नमेंटच्या साईटला अपडेट होते.
आणि अशा प्रकारचं शेअर होल्डर आहे तो होतं. हे झाल्यानंतर 2 महिन्याच्या आतमध्ये त्या शेअर होल्डरला कंपनीने सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. शेअर सर्टिफिकेट एका पेजचं असतं की त्याच्यावर त्याचं नाव पत्ता, कंपनीचं नाव पत्ता असतो की ह्या व्यक्तीने आपल्या कंपनीचे इतके शेअर्स घेतलेले आहेत असं सर्टिफिकेट देणं. चला, कोणाची शंका येत का? मित्र, आज 3 दिवसीय शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना आणि व्यवस्थापन या अनुषंगाने आजच सुरू होत असतील 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम. त्याचबरोबर अशा पहिल्याच व्याख्यानासाठी माननीय आपल्याला अनेक सखोल माहिती द्यायचा प्रयत्न केला आणि समाधान द्या ऍक्च्युली हे कंपनी फॉर्म करताना प्रत्येक स्टेपला अडचणी झाल्या. सगळ्यात काय सर तुमचा आवाज क्लिअर येत नाही, जरा आवाज क्लिअर होते जरा. हॅलो, येतो का? हा येतोय, बोल. हा, कसं आहे, कंपनी फॉर्मेशनच्या वरती आहे ना, जो पण आपण कंपनी फॉर्म करताय तो पण अडचणी लक्षात येणार नाही. नाही सर, नाही सर, आवाज ब्रेक होतोय, पूर्ण ब्रेक होतोय आवाज. हॅलो हॅलो हॅलो, येतो का आवाज? हो येतोय सर. मित्र, कंपनी फॉर्मेशन झाल्याशिवाय आपल्याला बऱ्याच वेळा त्यातल्या येणाऱ्या अडचणी ज्या आहेत ह्या लक्षात येत नाहीत. प्राथमिक टप्प्यामध्ये कंपनी काय नेमकं नेचर आहे, आपण आपल्या गावामध्ये कशा पद्धतीने कंपनी फॉर्म करू शकतो. नुसती कंपनी फॉर्म करायचं नाही तर त्याला कंप्लायन्स कुठले कुठले आहेत, म्हणजे अगदी कंपनी फॉर्म करताना काही गोष्टी कराव्या लागतात, काही कंपनी फॉर्म झाल्यानंतर दरवर्षी काय करावं लागतं. तर अनुषंगाने माहिती पाटील साहेबांनी तुम्हाला दिलेली आहे. आगामी 2 दिवसामध्ये अजून बरेच लोक आहेत, कंपनी सेक्रेटरी आहेत, काही जाणकार लोक आहेत ज्यांनी कंपनी फॉर्म केलेले आहे, काही राज्यस्तरावरचे लोक पण आहेत. पाटील साहेबांचं लेक्चर पुन्हा एकदा परवा दिवशी आपण घेणारच आहोत. आपण ज्या काय आपल्या अडचणी असतील तर लिहून ठेवा, आपण परवा दिवशी पण त्यांना स्कीमच्या अनुषंगाने किंवा अनेक गोष्टीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करू. पाटील साहेबांचा नंबर जो आहे तुम्ही आपल्या चॅट बॉक्समध्ये टाकतोय आणि ग्रुपवरही टाकतोय, त्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर मी आजच्या पहिलं सत्र जे आहे, पहिल्या दिवसाचं पहिलं सत्र संपलं असं मी पाटील साहेबांचं आजच्या मार्गदर्शनासाठी मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्वांच्या वतीनं आणि राजनीतीच्या वतीनं. आपल्या सर्वांचं देखील आपण सर्वजण सक्रियरित्या सहभागी झालात आणि प्रशिक्षणामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपलं पुढचं जे लेक्चर आहे ते 2 वाजता आहे. कृपया 2 वाजता शार्प आपण उपस्थित राहावं. औरंगाबादवरून एक आपले संचालक आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर निश्चितपणे आपल्याला ह्यामध्ये जे बारीक सारी गोष्टी ज्या येतात की कंपनी, गट, सहकार आणि ह्यामध्ये आता रोल कसा पद्धतीने आपलं, कारण शेवटी गावामध्ये काम करताना तुम्हाला कंपनी काय आहे हे तुम्हाला माहित असताना आता ज्या वेगवेगळ्या एक्झिस्टिंग संस्थात्मक रचना येतात त्यामध्ये काय त्यात काय तोटे आहेत किंवा कंपनीमध्ये काय वेगळे फायदे आहेत, या दोन्ही गोष्टी जो पण आपण पटवून सांगणार तर पण कंपनी पुढे येणार नाही, फॉर्मेशन होणार नाही. तर त्या अनुषंगानं दुपारचं सत्र अत्यंत महत्वपूर्ण आहे. पाटील साहेबांनी ऍक्च्युली स्ट्रक्चर आणि त्याची ऍक्च्युली ऍक्शन सांगितली, पण ते करणं काय गरजेचं आहे आणि त्यातलं काय वेगळे पण आहे, तर त्या अनुषंगाने दुपारच्या सेशनमध्ये आपलं मार्गदर्शन होईल. मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आजचं सत्र संपलं असं जाहीर करतो. दुपारी 2 वाजता ठीक पुन्हा एकदा आपण जमणार आहोत. थँक्यू.